सीएची आमचे एंट्रन्स एक्झाम असता. सो फाल्यां माझी एंट्रन्स एक्झाम आहा जाल्यार आदल्या दिसा हांव माझी एक स्टोरी बरयतालो की सीए हांव सोडतो ना, कित्याक तर नॉर्मल केदार वजे उलयता आनी चार्टर्ड अकाउंटंट केदार वजे उलयता, हातून खूप फरक आहा. वजे बिझनेस हबचो कॉन्सेप्ट माझो असो आसलो की बिझनेस हब हांवें केला. सो बिझनेसा खातीर जे कितें लागता पळय ते सगळे म्हणजे जशें काय सुपर मार्केट असता, सो सुपर मार्केटात तूं गेले की तुका सगळे गावतले. तसो माझो कॉन्सेप्ट माझे तेन्ना तकलेन असलो की आमी बिझनेस हब अशें करपाचें. विष्णू जा ऑटोमॅटीक लक्ष्मी तुझ्या कडेन येवपाक लागता अशें. नॉर्मली लोक ब्रँड बी करता, सो फोटो लोगो बी हे ब्रँड म्हणटा. सो हांव तेन्ना ठीक आमचो प्रिंसिपल आमचो ब्रँड आहा. सो आमचे जे कितें बॉडी पार्ट आहा की तूं हार्ट म्हण, पँक्रियास, लंग्स, किडनीज. आतां हांव 36 वर्साचो आहा. सो इमॅजीन कर 36 वर्सां नॉन स्टॉप माझे हार्ट बीट चालू आहा. Hi guys, this is Vaibhavi. Welcome back to Goa Platform in association with Goa Plus News Channel. आज आम्ही पॉडकास्ट केला एका अशा मनशा बरोबर जेंका अकाउंट्स, ऑडिट आणि टॅक्सेशनान 16 वर्सांकून चड एक्सपिरियन्स आसा. ते टॅक्स कन्सल्टंट आसात, पण तेजे बरोबर ते टॅलीचे सर्टिफाईड पार्टनर सुद्धा आसात. टॅलीचो बेस्ट यूज कसो करपाक शकता हेजेर त्यांनी इंडियेच्या वेगवेगळ्या भागांत वचून वेबिनार्स, सेमिनार्स तशेंच वर्कशॉप्स दवरिल्ले आसात. आणि त्याच खातीर ते टॅली एक्सपर्ट म्हणून खूप कमी टायमा भितर फेमस जाल्यात. आणि इतलेंच न्ही तर तेंच्यो वेगवेगळ्यो सर्विसीस ज्यो आसा तो आज आमी ह्या पॉडकास्टान तुमच्या मुखार हाडला. सो आय होप तुमी फूल एपिसोड पळयतली. सो एपिसोड स्टार्ट करच्या पयलीं प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. Goa Platform, Goa Platform. सो वेलकम टू आवर चॅनल. येस. जितले कोण बिझनसान आसात ऑर एल्स बिझनस स्टार्ट करपाचे आसा, आय एम शुअर की आयचो जो पॉडकास्ट आसा तो तेंच्या खातीर हेल्पफूल आसतलो. येस, होपफुली. सो लेट्स स्टार्ट. तुमच्या बद्दल सांग. सो म्हणजे पयलीं नांव केदार रामकृष्ण वजे. सो हांव शिरसे रावता, थिवी रेल्वे स्टेशन जे आहा. सो थंयसरूच म्हजें घर आनी थंयसरूच म्हजें ऑफिस आसा. सो हांव टॅली सॉफ्टवेअरचो सर्टिफायड पार्टनर आसा आनी टॅक्स कन्सल्टन्सी सुद्दां करता. एक्चुली हांव सीए फायनलचो स्टुडंट आहा. सीएची एक्झाम अजुनूय चालू आहा म्हाजी फायनलची. मग त्याच्या वांगडा हांव टॅक्स कन्सल्टन्सीचो म्हाजें चालू आसा आतां सद्या. अजूनही तुमचें शिक्षण चालू आसा? चालू आसा, शिक्षण चालू आहा. एक्चुली ते बऱ्या खातीर जातात, कित्याक शिक्षण चालू आहा म्हणून न्यू जे कितें लॉ बी येता पळय ते हांव स्टडी करता. सो ते म्हाका हेल्प जाता. नाल्यार नॉर्मली कितें जाता की एकदां जर कोण सीए जालो न्हू की मागीर जे न्यू लॉ येता ते अपडेट लोक खुबशे डिफिकल्ट जाता तांकां अपडेट जावपाक. मात कित्याक म्हजें शिक्षण चालू म्हणून हांव ते स्टडी करता आनी ताचो म्हाका बिझनसान हेल्प जाता. पूण सीएची एक्झाम इजिली क्रॅक जायना न्ही? अशें म्हणटा, म्हणजे नॉर्मली जर स्टडी केली जाल्यार जावं शकता. आनी कॉमन सेन्स जर प्रॉपर यूज केलो आनी स्टडी केली, प्रेजेंटेशन सारकें असलें जाल्यार सीए पास जाता. म्हाका आतां मे बी बिझनसा खातीर टायम दिवपाक पावना हांव स्टडी खातीर. सो हे तुमी कॉमर्साक गेले पळय तेन्ना शिकले सगळे? ना. सो एक्चुली जेन्ना हांव बीकॉम जाल्लो, म्हाजी न्हू सगळ्या भुरग्यांची सेम स्टोरी आसता की बीकॉम जेन्ना आमी जाता पळय तेन्ना सगळें थियरी नॉलेज आमकां आसता. सो हांव जेन्ना सीए कडेन गेल्लो, सो म्हापसा वजे जोशी एसोसिएट म्हणून सीए तेंच्या कडेन गेल्लो आनी तांकां पयल्याच दिसा सांगलेलें, सर हांव बीकॉम जाला, मात जर तुमी जर म्हाका अशें बँक स्टेटमेंट दिलें आनी एक्सपेक्ट केलें की हांव बॅलन्स शीट क्रिएट करतलो जाल्यार म्हाका ती जावची ना. हांव फक्त पास जावपाक स्टडी करतालो, नॉलेज घेवपाक हांव स्टडी करून वचता म्हणून सांगलें. मागीर ते हसपाक लागले की तुज्या न्हय सगळ्यांची सेम स्टोरी आहा म्हणून. सो आमी एक्चुली बाय हार्ट करताले. जे आमकां क्वेश्चन येता पळय, अशी एडजस्टमेंट येयलेल्या ह्या एडीक अमावंट बरोवपाचो बी असो. सो बेश्टे पास जावपाक जाय म्हणून पास जाले. मात सो रियल लायफाक कांय ते प्रिपेर करनात कॉमर्सान? ना, एक्चुली जायना ते. जे कॉलेजीन शिकतना तूं माझ्या मार्केटान येता पळय ते फूल डिफरंट आहा. थंय प्रॅक्टिकल नॉलेज तुका आसत ना. कॉलेजीन आमी कितें थोडी नॉलेज आसता, थोडी नॉलेज ते भुरग्यांचेर आहा. जर कोण भुरगो एक्चुली बरो स्टुडियस बी आहा त्या जे कॉलेजीन नॉर्मली जे एनवायरमेंट बी आसता पळय तितून म्हाका दिसता नॉर्मली सगळे भुरगे पास जावपाकूच स्टडी करता. इवन आतां हांव इंटरव्यू बी घेता भुरग्यांचे, सो सेम स्टोरी म्हाका गावता की भुरग्यांक हांवें परचेज एंट्री विचारली, परचेज एंट्री सांगता, मात पास कर म्हटल्यार ते रॉंग एंट्री मारता. सो सगळे बायहार्ट करून येयलेले लोक आहा, तांकां एक्चुली प्रॅक्टिकल नॉलेज तांकां भुरग्यांक गावना. आनी तितून आमची सिस्टमूच तशी आहा. सो त्या खातीर आमी एज्युकेशन सेंटर म्हाका अशें दिसता मेजॉरिटी लोक कॉमर्सान वताले बिकॉज आफ्टर सायन्स तो एक ऑप्शन आसतालो. सायन्स गावना मागीर कॉमर्सान खंय तरी मेळटले, बँकेत तरी जॉब तरी गावतले. सो तो कॉन्सेप्ट आसता खुबश्या भुरग्यांचो. आणि तुमचो वाजे बिझनस जो आसा, वाजे बिझनस हब न्ही? हय. सो तेजी सुरवात खंयच्यान जाली? सो सेम जसो हांव सीए कडेन आसलो आनी मागीर एक दीस एग्जामी बी दितालो. म्हणजे हांव सीए कडेन एक्चुली बरेच वर्सां आसलो की नॉर्मली आमची आर्टिकलशीप आसता की कंपल्सरी आमकां सीएच्या अंडर रावपाक जाय.
सो ती आर्टिकलशीप सपून सुद्धा हांव खूप वर्सां सीए कडेन असलो हांव. आणि मागीर आमच्या एका सिनियरान सांगलें की म्हणजे अशी सराची कामां करपाक और ऑफिसची कामां करपाक खूब जाण स्टाफ गावतले, मात तुजी स्टडी तुकाच करपाक जाय. सो आतां हे सोड आनी तूं स्टडी करपाक स्टार्ट कर. सो तेन्ना मागीर हांवें चिंतलें की आतां हांवें सोडलें आनी हांव घरा बसून स्टडी करता. तेन्ना हांव एक एग्जामचो पास बी जाल्लो म्हणून हांव सीए कडेन वयतालो. मात म्हाका थंय मुवी मेकिंग करपाक आसलें, सो हांव वयतालो सीए कडेन कितें कितें करतालो. मात इंट्रस्ट म्हाका मुवी मेकिंग आसलो. सो एक्चुअली हांव तेन्ना तो टायम असो आसलो की मे बी हांव मातसो डिप्रेशनान कसो, हांव करपाक एक जाय, करता दुसरें कितें तरी. प्लस मागीर ऑफिसान सारकें काम जायना म्हटल्यार सिनियर बी आमकां मातशें तापयत बी आसता, सो तशें बी जातालें. सो तेन्नाच फेसबूक येयलो आनी बाय लक मागीर परत फेसबुकान म्हाजी एंट्री जाली. आनी म्हाका दिसता की लक मातशें म्हजें थोडें बरें आसा. सो फेसबुकासून एका ग्रुपान पुण्याच्या एका ग्रुपान कोणी तरी ऍड केलें आनी जशें हांव म्हणटा की हांव बरयतालो कितें कितें गोश्टी. सो हांव थंय कितें कितें बरयतालो ते खुबश्या लोकांक आवडटालें. सो थंयसून म्हाजे अशेंच त्या लोकांनी म्हाका फ्रेंडशीप रिक्वेस्ट बी धाडली. सो तितून एक राहुल जिंदे म्हणून एक फ्रेंड असलो. सो म्हणजे तो म्हाजो फ्रेंड जालो, ताणें म्हाका फ्रेंडशीप रिक्वेस्ट धाडली आनी आमी अशेंच बेश्टे डिस्कस केलें. आनी तेन्ना ताचोय धाकटो भाव सीए करतालो म्हणून ताका आनी मातशें म्हाजे कडेन आपुलकीपणा कशी आसली. सो तो म्हाका म्हणटालो अरे तूं पुण्या यो, पुण्या कोचिंग क्लासीस बी आसता. आनी आमचे बरेच वेगवेगळ्या विशयाचेर डिस्कशन जातालें. सो एक प्रोग्राम असलो आमचो पुण्या. सो तेन्ना हांवें ताका म्हणल्यार हांव एका दिसा पुण्या येवपाचो आहा. हांवें म्हणलें यो तूं आमी मेळुया बी अशें म्हणून. आनी बाय लक तो जो ग्रुप असलो एकदम बेस्ट, म्हणजे थंय डॉक्टर आनी बरे बरे विचारवंत बी अशे लोक त्या ग्रुपान असले. सो जेन्ना हांव पुण्याक गावलो थंय हांणी स्पेशल म्हाज्या खातीर हॉलिडे घेतलेली. सो तेन्ना म्हाका खबर नासलें की हो कोण आहा. सो पुण्याचे एक मेन डिस्ट्रिब्युटर असले टॅलीचे, डेक्स्टेरिटी म्हणून. सो त्याचो तो डायरेक्टर असलो. सो त्यांनी स्पेशल तेन्ना हॉलिडे घेवन तो म्हाज्या खातीर रावलो. आनी हांव येयल्या मागीर त्यांनी म्हाका सगळ्या त्या आमच्या फ्रेंडा वांगडा बी म्हणजे आमी मिटींग केल्यो आसा त्या सगळ्या लोकां वांगडा, जेंकां आमी फक्त फेसबुकाचेर मेसेजी और पोस्ट करून आमी जे एकमेकां वांगडा उलयताले तांकां प्रत्यक्ष मेळपाक गावलें. सो तो एक एक्सपिरियन्स वेगळो आसलो. आनी त्यांनी म्हाका तेन्ना सांगलें की तूं टॅलीचो सर्टिफायड पार्टनर जा, मागीर तूं सीएच्या फिल्डान आहा, तुका टॅलीचे बरें खबर आहा, सो तूं गोंयान बिझनस स्टार्ट कर. कित्याक तो थंय टॅलीचो सर्टिफायड पार्टनर तो थंय आसलो पुण्यान. सो त्यांनी म्हाका मातसो प्रेशरायज केलो की तूं टॅलीचो सर्टिफायड पार्टनर जा म्हणून. आनी जेन्ना जीएसटी बी येयलें 2017 जीएसटी येयलें आनी जीएसटीन तेन्ना खूब हवा आसली. लोक बी भियाताले की जीएसटी न्यू रूल आहा, कोणाक कांयच खबर नासलें. सो तेन्ना हेणी सांगलें म्हणून हांव सर्टिफायड पार्टनर जालो. आनी तेन्ना मागीर आमी हांगा एक सेमिनार दवरलेलो आनी म्हापशा आमी अरावंड 50 लोकांक बी आफयल्ले. म्हणजे आमचो प्लॅन तो असलो की आमी सांगलें की 50 लोकांक बी आमी आफोवया. आनी राहुलान म्हटलें की हांवूच तुज्या खातीर येता आनी हांव सेमिनार घेता म्हणून. सो तो स्वता थंयसून पुण्याच्यान हांगा येयलो सेमिनार घेवपाक. आनी आमी एक्चुअली आफयले 50 लोकांक, मात तेन्ना अशे 100च्या वयर लोक आसले. खंय प्लेस गावता थंय लोक उबे रावल्ले आनी तो आमचो सेमिनार जालो. आनी तो सेमिनार इतको बरो जालो की हांव दिसाक 4-4, 5-5 टॅलीचे पॅकेजीस हांव विकपाक लागलो. सो एक्चुअली सगळें केलें राहुलान. तेजो बेनिफीट इतके बेनिफीट जाले की टॅलीन म्हाका अवॉर्ड सुद्दां दिलो. त्याच्या खातीर म्हाका इंडोनेशिया बी सगळें भोंवपाक गेले. सो सगळे कश्ट जे आसले ते राहुलान केले, मात तेजे बेनिफीट म्हाका जाले. सो एक्चुअली म्हाजो बिझनस टॅलीचो बिझनस म्हाका राहुला खातीर जालो. सो फ्रेंडान सपोर्ट केले, फ्रेंडान हेल्प केले, त्या खातीर तुमी बिझनसान पावले अशें तुमी म्हणटा. येस. पूण इनिशियली लायक स्टार्टींग आतां फॉर एक्झाम्पल खंयचोय बिझनस कोणी घालपाक सोदता, कपड्याचे शॉप घालपाक सोदता, रेल्स कितें घालपाक सोदता, तेन्ना फर्स्ट तो कितें करता, शॉप सोदता, लोकेशन पळयता. तशें तुमच्या बिझनसान इनिशियल स्टेजीर फर्स्ट स्टेप कितें घेतिल्लो? सो एक्चुअली काय ना, म्हणजे जशें सांगलें हांवें तुका की तेन्ना जीएसटी आसले. सो जीएसटीची हवा आसली ऑलरेडी. राहुल ऑलरेडी टॅलीचो सर्टिफायड आसलो. सो तेणे म्हाका कितें सांगलें, तूं फक्त स्टार्ट कर, आपूण तुका जो कितें तुका सपोर्ट जाय तो आपूण तुका दिता. सो स्टार्ट करपाक जाय म्हणून म्हाका कितें केलें, फक्त हांव टॅलीच्या कंपनी कडेन कनेक्ट केलो. ताका सांगलें की म्हाका टॅलीचो सर्टिफायड पार्टनर जावपाक जाय. आनी एलिजिबिलिटी कितें की हांव सीए ऑलरेडी करतालो आनी 2008 ते 2016 इतको वर्ष हांव टॅलीनूच काम केलां. आमी सीए कडेन जेन्ना आसता पळय, सगळ्या सीए कडेन ऑलमोस्ट टॅली आसता. आमी जे कितें काम करता टॅलीनूच करता. सो म्हाका टॅलीचें नॉलेज आसलें. टॅलीन कितें कितें आमी करूं शकता, कितें कितें करूं शकता, तें सगळें खबर आसलें. सो ते हांवें फक्त तांकां वचून सांगलें की कितें करपाक शकता, अकाउंटिंग आमी कशें करूं शकता, और जे कितें नॉर्मल आमी टॅली कसो यूज करूं शकता ते सगळें म्हाका खबर आसलें. सो हांवें फक्त टॅलीच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह तांकां तें सांगलें की हांवें इतके वर्सां टॅली यूज केला. हांव सीए फायनान्सचो स्टुडंट आहा, टॅक्स कन्सल्टन्सी हांव करपाचो स्टार्ट करपाचो प्लॅन आहा. सो म्हाका तुमी सर्टिफायड पार्टनर करपाक दिया. मग तेन्ना एक कॉन्सेप्ट असो असोसिएट पार्टनर. सो पयलीं असोसिएट पार्टनर जालो, त्याच्या मागीर त्यांनीच म्हाका सर्टिफायड पार्टनर केलो. त्याच्या सो रिक्वायरमेंट आमकां शॉपची बी अशी गरज ना, कित्याक आमचो सॉफ्टवेअर आहा. तूं पोर्टलासून डावनलोड कर, एक की आसता ते इन्स्टॉल कर, जालें. सो आमकां अशें काय ना की गोडाऊनची बी गरज अशें ना, कित्याक सगळें सॉफ्टवेअर आहा. आनी शॉपाची अशी म्हाका गरज नासली, कित्याक सगळें आमचें ऑनलायनूच जातालें. कित्याक सॉफ्टवेअर म्हाका तेंच्या क्लायंटाच्या पीसीन व्हरून घालपाक जाय न्हू. सो म्हाजें ऑफिस कशें नासलें.
सो घराच्या सायडीक एक माझो रूम हा, तितूनच हांवें म्हाजे ऑफिस कशें केलें दाखोवपाक म्हणून तांकां तशें केल्लें. पूण सगळे बिझनसाक इम्पॉर्टंट ते टॅली आसप. जर तुमकां तुमचें अकाउंटिंग करपाक जाय जाल्यार टॅली बेस्ट सॉफ्टवेअर हा. मेन म्हणजे त्याचो सपोर्ट आतां जशें कितें आतां खंयचे आयटम असले एकदां विकले की जालें अशें ना न्हू, सॉफ्टवेअराक सपोर्ट इम्पॉर्टंट आसता. सो टॅलीचो सपोर्ट सिस्टम खूब पॉवरफुल आहे. एक म्हणजे माझ्या सारखे सर्टिफाईड पार्टनर आसा, प्लस त्यांचो स्वताचो कस्टमर केअरचो सपोर्ट आसा, प्लस युट्यूबार तुवें बेश्टे टॅली म्हणून सर्च कर, तुका 1000च्या वयर व्हिडिओ गावतले. आणि प्लस टॅली कॉलेजीन शिकयता. सो तुका जर फाल्यां मार्केटान जर कोण स्टाफ जाय, टॅली कोणाक खबर आसलो कोण स्टाफ जाय जाल्यार तुका इजिली अवेलेबल जातलो. ओके, सो जे कोण तुमचो आतां तो सॉफ्टवेअर घेता, सो तेणी तो म्हणजे एक तांकां तो रिकॉर्ड उरपा खातीर आपले अकाउंटिंगचे रेकॉर्ड दवरपा, अकाउंटिंग, इन्व्हेंटरी, ओके, बॅलन्स सो तेतून तुम्ही फुल हेल्प करता, सगळे फुल आमी स्टार्टिंगच्यान फुल इन्स्टॉलेशन. रेकॉर्ड्स तुम्ही दवरता काय फक्त? तुमकां जर अकाउंटंट जाय जाल्यार आमी अकाउंटंट सुद्धा प्रोवायड करता, आणि तुमचो जर अकाउंटंट ना जाल्यार आमी ताका ट्रेनिंग सुद्धा दिता. कित्याक थोड्यांक आतां पयलींचे जे कोण लोक आसा तांकां ते इतले सॉफ्टवेअर बी यूज करपाक कळना, त्या खातीर विचारता हांव. हय, सो तुमकां जर स्टाफ जाय जाल्यार स्टाफूय आमी प्रोवायड करता. हे टॅली प्रोवायड करना, हांवें एक्स्ट्रा आमची बिझनस आमी स्टार्ट केला की आमी तुमकां स्टाफ जाल्यार स्टाफूय आमी प्रोवायड करता. सो हांवें टॅली एज्युकेशन सेंटर सुद्धा आतां घातला, सो त्याच्या थ्रू आमी प्रोवायड करता. ओके, सो आता तुम्ही लायक प्रॉपर बिझनेसमॅन म्हणपाक शकता? हय, म्हणू शकता, लायक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणू शकता. आता आमी जेन्ना पयलीं उलयताली तेन्ना तुमी सांगले की तुमी बिझनसान थोडेशे प्रिन्सिपल्स फॉलो करतात. हय, कितें ते? हां, सो हो सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आसा एक्चुअली. सो ज्या दिसा हांवें चिंतलेलें की हांव मे बी एक डेट ठरयली की ह्या दिसाच्यान हांव म्हाजो बिझनस स्टार्ट करतलो. सो म्हणजे ऑलरेडी इन्कम टॅक्स रिटर्न फायल हांव म्हज्या फॅमिली मेंबरचे वा म्हाज्या फ्रेंडाचे करतालो. हांवें एक फिक्स डेट ठरयली की ह्या दिसाच्यान हांव बिझनस स्टार्ट करतलो. आणि बाय लक परत 3-4 दीस पयलीं एक युट्यूबार बेश्टो कितें तरी टायमपास करतलो तेन्ना एक ऑटोमॅटीक एक म्हाका व्हिडिओ येयलो बिझनस सुत्रा म्हणून. सो इवन हांव तुमच्या व्ह्युअर्साक सांगता, जर तुमकां इंट्रस्ट आसा जाल्यार मुद्दाम युट्यूबार तुमी बिझनस सुत्रा हो सर्च करा. 3 वरांचो व्हिडिओ हा, मात फूल 3 वरां तुमकां अशें दिसतलें की इंटरेस्टिंग अशें कॉन्सेप्ट आहा. सो तितून एक डिस्कशन चालू आसलें. देवदत्त पटनायक म्हणून आणि CNBC आवाजचे एक अँकर आसले. सो तितून तेंचे डिस्कशन आसलें की तो कितें म्हणटालो की तुमी हिंदीन असलो तो म्हणजे विष्णू बनो म्हणटालो, इंद्र मत बनो. सो ताचो कॉन्सेप्ट कितें आहा की एक स्टोरी आसा, एक सची म्हणून एक देवी आसा आमच्या पुराणान, जे अशें म्हणटा की ती महालक्ष्मीचे पयलींचें रूप. सो ती इंद्राची बायल आसा. सो ती कितें करता की एक फुलांचो हार आपूण करता आणि इंद्राक दिता अशी गिफ्ट कशी. आणि गिफ्टाचे आमचे इंद्राचे कॅरेक्टर म्हणजे खबर आसा तुका की तो आपल्या हितून आसता. सो तो घेता आनी असो उडयता तो, आनी तेज्या वचून ऐरावत हत्ती वयता. म्हटल्यार तिका राग येता, अरे आपूण इतको प्रेमान तुका हार करून दिलो आनी तुवें तसोच उडयलो काय म्हणून ती आपल्या परत मायके वयता, मायके म्हणजे घरा कडेन वयता. सो अशें म्हणटा की लक्ष्मी ही पाताळाची चली, म्हणजे आमकां जे कितें वेल्थ गावता, आतां जे कितें घर बांदला वा जे फळां फुलां तुका गावता सगळें आमकां जमनीसून येता. जी कितें वेल्थ आसा ती जमनीच्यान गावता. सो लक्ष्मी ही पाताळाची चली अशें म्हणटा. सो जेन्ना समुद्र मंथन जाता, सो समुद्र मंथनाचो एक चॅप्टर आसा. सो देव आणि असुर मिळून समुद्र मंथन करपाक लागता आणि एक एक रत्न भितर समुद्रासून भायर येवपाक लागता. सो तेन्ना परत महालक्ष्मी भायर येता आणि हे सगळे डिसायड करता की आमी महालक्ष्मी परत स्वर्गान, म्हणजे तिने स्वर्गान वचपाचें अशें. सो ते महालक्ष्मी म्हणटा की तूं स्वर्गान वच, जाल्यार ती म्हणटा ना आपूण इंद्रा कडेन वयची ना. सो म्हणटा तूं खंय वयतलें काय म्हणून. सो ती म्हणटा आपूण विष्णू कडेन वयतली, आपूण विष्णू वांगडा लग्न करतली. सो तितून हे डिस्कशन आशिल्लें. तो कितें म्हणटालो की हे जर तुवें स्टोरी पयली जाल्यार हितून तो कितें सांगता की तुमकां जर पयशे जाय, तुमकां जर वेल्थ जाय जाल्यार तूं विष्णू बन, लक्ष्मी स्वताहून तुज्या कडेन येतली, तुका तिच्या फाटीं धांवपाची गरज लागची ना. आतां इंद्राचे कॅरेक्टर कशें दाखयला की जर स्टोरी आसा तुवें सिरियल बी पयले आसतले की कोण तपश्चर्या करपाक लागलो की इंद्र खंयच्या तरी अप्सराक धाडटालो तांकां डिस्टर्ब करपाक, कित्याक तो इनसेक्युअर्ड आसतालो, ताका भंय दिसतालो की हांवें तपश्चर्या गावले मे बी हो म्हाजे स्वर्ग घेवं शकता, इंद्रासन म्हाजे घेवं शकता अशें. मात विष्णू कसो की तो गरज पडटा तेन्ना तो मत्स्य अवतार घेता, गरज पडटा तेन्ना तो कासव बनता, कुर्मा अवतार घेता. सो त्याची एम कित्याक की लोकांक हेल्प करपाचें. सो तितून डिस्कशन अशें असलें की तूं विष्णू बन, मागीर तूं लोकांक हेल्प करपाक वच, तुजें जी इंटेन्शन आहा पळय ते हेल्प करपाक जाय अशें आसपाक जाय, आनी लक्ष्मी ऑटोमॅटीक तुज्या कडेन येतली. तूं पयशांच्या फाटीं वचून न्हू, तूं पयलींच कोण क्लायंट येयलो की अरे म्हाका हेचे कोण आतां इतके पयशे म्हाका घेवपाक जाय, और हेका आमी कसो तरी म्हाजो सॉफ्टवेअर विकुया म्हणजे म्हाका पयशे गावतले, हो विचार तूं करूं नाका. आनी हे तेन्ना म्हाज्या तकलेन एकदम फीट बसलें. तेन्ना 2-3 दिसान बिझनस स्टार्ट करपाक आसलो आनी तो व्हिडिओ म्हाका खूब इंटरेस्टिंग दिसलो. म्हाज्या तकलेन एकदम फीट जालें की हांव सुद्दां आतां म्हाका विष्णू जावपाक जाय अशें हांव मनांतल्यान म्हणटालो. आनी म्हाज्या अशेंच फ्रेंडाक सांगलेलें की हांवें बिझनस आतां स्टार्ट केलेलो म्हणून. आनी एक दीस दनपार असो 12 बी असो एकटो मनीस येयलो म्हाजे कडेन आनी तुवें बिझनस स्टार्ट केला, तूं इन्कम टॅक्सचें पळयता. हांवें म्हणलें हय म्हणून. सो आपल्याक ही नोटीस येयला मातशें पळय म्हणपालो.
सो हांवें नोटीस पयली ती. सो गोवान एक पोर्तुगीज सिव्हिल कोड म्हणून एक रूल आसा. सो आमी हजबंडचे इन्कम आमी डिवायड करूं शकता वायफाच्या भितर. सो तो कितें तरी कॉन्सेप्ट कितें तरी त्याची मिस्टेक जाल्ली आणि त्याच्या पयलीं तो टॅक्स कन्सल्टंट मे बी तेंचें कितें तरी मिसकम्युनिकेशन जाल्लें. सो हांवें ताका सांगलें काय व्हडलें काय ना, आमकां एक लेटर बरोवन दिवपाक जाय, तांकां सांगपाक जाय की आमकां पोर्तुगीज सिव्हिल कोड लागता, सो आमचें इन्कम डिवायड जाला, TDS मे बी डिवायड जाला, अशी कितें तरी क्वेरी आसली ती. सो हांवें ताका एक लेटर बरोवन दिलें आणि ताका म्हटलें की हेचे तूं 2 प्रिंट आउट काड, पणजी आमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे ऑफिस आहा थंय सकयल वच, इनपुट ते इनवर्डान कर आणि एक ऑफिस त्यांची ऑफिस कॉपी म्हणून ते एक तुझ्याकडे घे आणि प्लस त्याच ऑफिसान वयर ते बसलेला इन्कम टॅक्स ऑफिसर वचून त्यांच्याकडे डिस्कस कर की तू जे कितें बरयला पळय तितून मे बी तांकां ते कळचें ना. सो तूं एक्सप्लेन कर कितें कितें जालां तशें. सो तो ओके म्हणपालो गेलो आणि तांणी म्हाका पैसे कितके हांवें म्हटलें तेन्ना ते म्हाजे तकलेन आसलो विष्णू बनव. सो हांवें म्हटलें सोड, मागीर तुजें काम जालें की पळोवया म्हणून कितें बेश्टें लेटर बरयलें हांवें म्हटलें. आणि तो गेलो आणि मागीर 1-2 विकान तो डायरेक्ट येताना तो सर 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 म्हणपालो. आणि जो पयलीं म्हाका तू बिझनेस स्टार्ट करता वर केदार अशें म्हणटा तो डायरेक्ट सर सर म्हणपाक लागलो. आनी म्हणपालो सर म्हाजें जालें म्हणपालो, हे पळय म्हणपालो तुवें म्हटलें हांवें तशें केलें, त्याचा नंबर सुद्दां घेतलेलो. त्यांनी म्हाका 2 दिसां पयलीं फोन करून सांगलें की आपका मैंने सॉल्व कर दिया, आपको मेसेज आ गया. आणि आतां म्हाका मेसेज येयला म्हणपालो. आणि मागीर तो म्हणपालो तूं त्यांनी म्हाका मागीर ऑफर केली की म्हाजे कडेन घरा कडेन कंप्युटर आसा, प्रिंटर आसा, स्कॅनर आसा, आपल्याक काय यूज ना, तुवें न्यू ऑफिस स्टार्ट केला आनी तूं बरें काम करता, तुका यूज जातलें, तूं घे म्हणून अशें. तो म्हटलें नाका म्हाका तेचे चले आसले. हांवें म्हटलें तुज्या भुरग्यांक ते हेल्प जातलें, सो म्हाका ते नाका. आणि तेन्नाच न्हू TDS डिपार्टमेंटान गोव्याच्या सगळ्या पंचायतीक नोटीस धाडलेले TDS रिटर्न फायल करूंक ना म्हणून. सो हो म्हणपालो तूं TDS रिटर्न फायल करता, हांवें म्हटलें करता म्हणून. सो त्याची बायल एका पंचायतीन पंच आसली. त्यांनी लगेच तिका कॉल केलो, तुका ते TDS रिटर्न फायल म्हाजो एकटो फ्रेंड करूं शकता म्हणपालो. आनी त्यांनी म्हाका 4 पंचायतचो कॉन्टॅक्ट करून दिलो. सो त्या 4 पंचायतींवर म्हाका बिझनेस गावलो आणि ऑलमोस्ट एवरी पंचायतीक हांवें 20-25 हजाराचें बील लायलें आणि हार्डली 10-12 दिसान म्हज्या बँकेन 1 लाख रुपया आयले जे हांवें बील लायले आनी येयले. सो मागीर तकलेन ते आनी फिट जालें, अरे तूं एक काम करता, मागीर तूं विष्णू जा, ऑटोमॅटीक लक्ष्मी तुज्या कडेन येवपाक लागता अशें. इवन म्हाजी जी बायक आसा ती सुद्दां अशी सार म्हणून फेरीसून वयतालो आनी कोण तरी सायडीक बसून फोनाचेर कितें तरी उलयतालो, सेम इन्कम टॅक्सची कितें तरी क्वेरी आसली. आणि मागीर म्हाका ते कळ्ळें की हेचो कितें प्रॉब्लम आहा. सो मागीर फोन दवरले, मागीर हांवें तेच्या बेश्टेच डिस्कस केलें आनी ताका सांगलें हे जर अशें तुवें केलें जाल्यार मे बी तुजो प्रॉब्लम सॉल्व जावंक शकता. सो ताणें म्हाका म्हटलें तुका कशें खबर? मागीर हांवें सांगलें अरे हांव CA करतां, म्हणजे सद्दीचें काम आहा म्हटलें अशें जातलें. मागीर तांणी म्हाका आपयलो, तेचे सुद्दां हांवें काम केलें, तेणी सुद्दां म्हाका फी बी विचारलें. हांवें म्हटलें मागीर पळोवया, तुजो प्रॉब्लम सॉल्व जालो की आमी पळोवया फी बी अशें जालें. आनी मागीर ऑलमोस्ट 1 म्हयनो बी लागलो ताका. मागीर ताणें म्हाका आपयलो, तेजे तो प्रॉब्लम सॉल्व जालो. आनी तो बायकचो डिलर आसलो. तर खंयचो बायकचो डिलर बी हांव सांगना की एक प्रोफेशनल मिसकंडक्ट जावं शकता मात. आणि हांव ती बायक म्हाका एक्चुअली आवडटली. कॉलेजीन म्हाका ती म्हाका बायक घेवपाची आसली. सो हांव बेश्टो विचारलें अरे मायलेज कितकी दिता आनी कितें अशें विचारता तेच्या वांगडा. तुका आवडटा? म्हणल्यार म्हाका आवडटली पयलीं म्हटलें, मात आतां म्हाका काय घेवपाक तितको इंट्रस्ट ना. हे ना घे रे तूं म्हणून. म्हणजे एक्चुअली कितें जाल्लें की आमच्या फॅमिलीन RSSचो चड हे आसा, RSSचो म्हणजे मेंटली म्हणजे RSSचे विचार आमच्या फॅमिलीन चड आसा. सो ती जी बायक आहा ती इंडियन बायक ना. सो म्हाजो भाव म्हणपालो ना आमी एक तर बजाज नाल्यार हिरो होंडा घेवपाक जाय, दुसरे बायक घेवपाचें ना अशें. सो हांवें ताका सांगलें हांव घेवपाचो असलो मात ताच्या भावान बी सांगलें म्हणून आमी ते घेवची ना, ते बायक आमी घेवच्या. तो म्हळें ना तशें कांय ना, आतां ती ऑलरेडी इंडियान येयली न्हू, सो आतां ती इंडियाची जाली, तुका जाय जाल्यार घे. मागीर तो म्हणलो तुजी फी कितकी आसता ती सांग म्हणून. सो हांव विचार करतलो अशें की मनांतल्या मनान की हेका कितकी सांगुया. सो हांव मनान 5,000 पेक्षा सांगुया अशें हांव विचार करतालो. जाल्यार आपुणूच म्हणलो तुजी फी 20,000 आनी हांव तुका 20,000 डिस्कावंट दिता, 40,000 तुका आतां डिस्कावंट दिता, आतां घेताला घे म्हणून अशें डायरेक्ट ताणें ऑफर दिली. सो इतको डिस्कावंट म्हाका केन्ना गावतो ना. सो हांवें तेन्ना हांवें ते पंचायतचे म्हाजे कडेन पयशे आसले. सो ऑन द स्पॉट हांवें ताका ते कॅश दिवन ती बायक घेवन येयल्लो. सो तेन्ना परत ते मागीर ते जे विष्णू बनव आसले पळय ते म्हणजे एकदम तकलीन आनी आतां ते सारके म्हणजे रक्तान फिक्स जालेले. सो ताचो एक बेनिफीट जाता जेन्ना तूं खंयच्याय क्लायंट कडेन वयता पळय आनी जेन्ना तुजो अप्रोच असो आसता की म्हाका ह्या क्लायंटचो प्रॉब्लम सॉल्व करपाक जाय. सो तुका अशें कितें तरी ताका सर्वीस दिवपाक जाय जेन्ना ताका व्हॅल्यू एडिशन जातलें. हे जेन्ना तुजो अप्रोच आसता पळय तेन्ना तुजे ओन उलोवपाची स्टायल, तुजे फूल पर्सनॅलिटी चेंज जाता. आनी हे खूब फावटी म्हाका लोकांनी सांगलेलें की तुजी उलोवपाची स्टायल किंवा जसो तूं बिझनेस करता पळय बाकीच्यां पेक्षा वेगळी आहा. सो त्याचे मे बी म्हाका बेनिफीट जाले. आनी तेच येवन म्हाजे प्रत्येक स्टाफान न्यू स्टाफ येयलो की हांव तांकां ते सांगता की हो म्हाजो प्रिंसिपल आहा की आमी बिझनेस करता पळय तो तुजो अप्रोच असो आसपाक जाय की आमी लोकांचो प्रॉब्लम सॉल्व करपाक जाय, तांकां कितें तरी व्हॅल्यू एडिशन करपाक जाय. पयशांचो विचार करूं नाका, पयशे ऑटोमॅटीक येतले. आनी तो आयज पर्यंत तो म्हाजे कडेन चल्ला. आनी तसोच मागीर रिकमेंडेशन दिवन म्हाजो बिझनेस देवाच्या कृपेनी बरो वाडयता. सो हो आमचो प्रिंसिपल. सो नॉर्मली लोगो बी अशें आसता पळय. सो नॉर्मली लोक ब्रँड बी करता.
सो फोटो लोगो बी हे ब्रँड म्हणटा. सो हांव तें म्हणटा की आमचो प्रिंसिपल आमचो ब्रँड आहा. सो होच प्रिंसिपल घेवन आमी आमच्या सगळ्या स्टाफाक म्हणटा की हो प्रिंसिपल घेवनूच आमी फुडें वचपाक जाय. आणि म्हणजे पैशा फाटल्यान धांवप ना. पैशांचो विचार करू नका. तू जेन्ना तू पयलीं क्लायंटा कडेन वयतलो तेन्ना तू पळय की तू याचा प्रॉब्लेम कसो सॉल्व करू शकता. सो पयलीं समजून घे, त्याचे सगळे प्रॉब्लेम समजून घे, आणि ते ऍक्च्युअली आमी सॉल्व करू शकता तेन्ना ते समजून घे. बेश्ट आमकां बिझनस आहे म्हणून हे आमी करू शकता, ते आमी करू शकता हे सांगू नका. तू समजून घे, जाताल्या जाता, ना जायना ना जायना. मग मेन एम तेच आसपाक जाय की आमी तांकां हेल्प करपाक जाय, कितें तरी व्हॅल्यू एडिशन करपाक जाय, आणि पैसे ऑटोमॅटीक येतले. पूण तुमी म्हणले की विष्णू बनू न्ही. हय. सो इतले सपोज हेल्पफुल जाले जाल्यार कोणे तुमकां आज पर्यंत मिसयूज करू ना. हय. सो काम करून घेवन मागीर वचप. सो तशें जाला. म्हणजे ते पयलीं हांव इमॅच्युअर कसो, सो हांवें ते विष्णू बनू म्हटलें हांव तेच तकलीन करून आसलें. मागीर ताचें आनी एक्सटेंशन म्हाका कळपाक लागलें. सो विष्णू बनूचो, विष्णूचे जर तुवें कॅरेक्टर पळयलें जाल्यार कशें आहा की विष्णू देव एकूच आहा, मात सिच्युएशन प्रमाणे तो परशुरामचो सो त्याचो अवतार आसा. सो परशुराम एज अ स्ट्रिक्ट टिचर कसो आहा. सो विष्णू बनू म्हणजे कितें, तुवें जेन्ना सिच्युएशन आहा तेन्ना तू परशुराम सुद्दां जावपाक जाय, स्ट्रिक्ट टिचर कसोय जावपाक जाय. सिच्युएशन आसता तेन्ना दुसरो तेजो अवतार आहा रामाचो, जितून तो स्वता सॅक्रिफायस करता सोसायटी खातीर. मागीर त्याच्या मागीर अवतार कृष्णाचो, तितून तो दुसऱ्या फुडले पिढीक तो शिकयता. आणि मागीर अवतार बुद्धाचो, मागीर तो तुमकां जाय ते तुमी करा, हांव सायडीक वयता अशें. सो विष्णू बनू म्हणजे फक्त हेल्प करपाक न्हू, पण भितर परत प्रिंसिपल इम्पॉर्टंट आसा. तू कितें करता तें इम्पॉर्टंट ना, कित्या खातीर करता पळय तें इम्पॉर्टंट आसा. सो परशुराम स्ट्रिक्ट कित्याक जालो, परत लोकांक हेल्प करपाक जाय. राम कित्याक सॅक्रिफायस केला, लोकांक हेल्प करपाक जाय. कृष्णा कित्याक दुसऱ्यांक शिकयता, परत लोकांक हेल्प करपाक जाय. बुद्ध सुद्दां परत लोकांक हेल्प करप. सो मेन कित्याक की प्रिंसिपल तू आसपाक जाय, जे कितें करता तू लोकांक हेल्प करपाक जाय. मग तुजे एक्ट मे बी वेगळे वेगळे आसूं शकता. एका मनशा खातीर तू रातचो 2-2 जायस पर्यंत काम करू शकता त्याच्या खातीर, आणि एकीकडे मे बी तू फूल डे फ्री आसतलो तरी कांयच करता ना, तुझे तू कर अशें म्हणू शकता. सो सिच्युएशन प्रमाणे वागपाक जाय. सो मेन एम कितें की लोकांक त्याचो लोकांक कितें तरी व्हॅल्यू एडिशन जावपाक जाय. मग ताच्या खातीर अशें न्हू की तू फक्त तांकां हेल्प करत रावतलो. हे मात म्हाका मागीर कळ्ळें, म्हणजे लोकांनी म्हाजो मिसयूज बी केलो. आणि मागीर म्हणून मिसयूज केला अशें सेम की थोड्या क्लायंटा खातीर तर हांवें म्हणजे एक ड्यू डेट आसता, तर पेनल्टीची एक ड्यू डेट आहा की जर तुवें ह्या दिसा पर्यंत जर करूंक ना जाल्यार पेनल्टी खूप वाडूंक शकता. सो हांव म्हाज्या सगळ्या स्टाफांक घेवन रातचे 11-12 जायसर आमी सगळे बसून करे, आणि अजून पर्यंत म्हाका फी दिवंक ना अशें. सो अशे इन्सिडंट्स अशे आमचे कडेन जालेले आहा. सो फीज म्हणल्यार कितली आसता. ती फीस खूप असली, म्हणजे आम्ही 3-3, 4-4 वर्षाची त्यांची जीएसटी रिटर्न फायल केली अशी. सो ती इमॅजिन करू शकता, भरपूर फी असली त्याच्या अशें सांगू शकना. परत एक कॉन्सेप्ट सेम वे, प्रिंसिपल वर्सेस रूल्स. सो एक कॉन्सेप्ट, एक कॉन्फ्लिक्ट चालू असता, आणि ते म्हाका असो रियल लायफान सुद्दां खूब कडेन दिसता. सो तो सुद्दां एक टॉपीक येलो हांव तुका सांगपाक पळयता अशें की अशें सेम एक डिस्कशन चालू असलें, जितून म्हणजे म्हाका इंट्रस्ट आहा आमचे पुराणान रामायण महाभारत. सो सद्या हांव कंपेर करतना किंवा ते चड ऐकता. सो तितून कशें एक डिस्कशन आसलें की एका सायडीक रावण आसलो, रामायणान पळयल्यार एका दिशीक रावण, थंय प्रिंसिपल सुद्दां ना, रूल सुद्दां ना. तेका सीता आवडली, किडनॅप केलो. तेका लंका आवडली, आपल्या भावाक भायर काडलो आणि लंका कॅप्चर केली. तेका रूल्स लागना, प्रिंसिपल लागना, म्हाका हांव जे म्हणटा तें खरें. तसो रावण आसलो. त्याच्या ऑपोजीट सायडीक राम आसलो. सो रामाच्या हितून कितें रूल सुद्दां आसले, प्रिंसिपल सुद्दां आसले, आणि तो मर्यादा पुरुषोत्तम कशें म्हणटा. सो तो सगळे एकदम मर्यादान काम करतालो. सो त्याच्या ऑपोजीट जर तुवें पळयलें, जे आतां आमकां खूब फावटी दिसपाक पळयता की कौरव, दुर्योधन, तो केन्नाच रूल मोडनासलो. आतां फॉर एक्झाम्पल एकटो मनीस आहा, त्याची समजा 2 भुरगे आसा, समजा तो मनीस एक्सपायर जालो. सो जर जे कितें त्याचे आसा पळय, म्हणजे आमच्या अकाउंटिंग फिल्डान जे कितें एसेट आसा आणि जे कितें लायबिलिटी आहा, दोन्ही हाफ हाफ जातले. इक्वली जावपाक जाय. जे बरे गोष्टी ते सुद्दां हाफ जावपाक जाय, वायट गोष्टी ते सुद्दां हाफ जावपाक जाय. सो कौरव कितें करता की आपण हस्तिनापूर नगरी घेता आणि हांकां खांडोप्रस्थ जंगल दिता, आणि म्हणटा एज पर रूल दिल्या न्हू, तेका दिवपाक जाय दिल्या न्हू अशें. मग प्रिंसिपली तू करेक्ट ना न्हू, तुवें फूल जी नगरी असली ती आपण घेतली आणि जंगल तांकां दिलें. और सेम वे जेन्ना द्रौपदी वस्त्रहरणचो जो चॅप्टर आहा, तितून सुद्दां तो पयल्यार तो केलो एज पर रूल ती आतां म्हाजी दासी आसा, सो हांव कितें जाय तें करूं शकता. आणि त्या सभेन सगळे भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण बी अशे जे बरे स्कॉलर लोक कशे आसता ते त्या सभेन आसता, मग ते कांयच करना, ते सगळे मान सगळे करून रावलेले आसता. कित्याक सगळ्यांचो फोकस रुलाचेर आसा, प्रिंसिपलचेर ना. ते म्हणटा एज पर रूल तो करेक्ट आहा, आतां आमी कांयच करूं शकना अशें तेंचे म्हणटा. मग त्याच्या ऑपोजीट जर करून पळयलें जाल्यार आमचो फेवरेट कॅरेक्टर कृष्ण. सो आतां एक रूल आहा, गदा युद्धान एक रूल आहा की तू मांडीच्या सकयल मारूं शकना. मग तो म्हणटा ना, तो तू रूल मोड, तेका दुर्योधनाक तो मार म्हणटा. और असो एक रूल आहा की जर तुज्या हातीन शस्त्र ना जाल्यार तू तेका मारूं शकना. सो अशें सिच्युएशन येता कर्णाच्या हातीन शस्त्र नासता, मग तरी तो अर्जुनाक म्हणटा की तू तेका मार. और द्रोणाचार्याक जर तुका खबर आहा, तो नरवा खुंजरावा करून ते मारता. सो ह्या स्टोरीन आमकां कितें कळटा की कृष्ण आमकां कितें सांगपाक पळयता की रुल्स इम्पॉर्टंट आसना, प्रिंसिपल इम्पॉर्टंट आसता.
काही गोष्टी प्रिन्सिपल आमकां अचीव करपाक जाय म्हणून आमी रूल केले असता आणि रूल हे सिच्युएशनल असता. सिच्युएशन बदलली की ते रूल सुद्धा चेंज जावपाक जाय. आज सुद्धा जर आमी इवन देशान भितर आमी पळयलें न्हू खुबशे आमचे रूल जे खूब फाटले रूल ते अजूनय चालू आसा. तेन्ना ती सिच्युएशन असली म्हणून तेन्ना ते रूल केल्ले. मात सिच्युएशन चेंज जाले न्हू तरी लोक तेच रूल फॉलो करता आणि लोक कितें करता एकूच रूल जर खूप टाइम दवरलो न्हू की लोक त्याचे लूपहोल शोधून काडटा आणि ताचो मागीर स्वताक कसो फायदो करून घेवंक शकता ते करपाक स्टार्ट करता. मागीर तेन्ना तुवें परत ते रूल चेंज करपाक जाय. सो हो एक कॉन्सेप्ट मे बी त्या डिस्कशना खातीर म्हाका एक कळ्ळो जो म्हाका खूब फावटी हेल्प जालो. स्पेशली ब्युरोक्रॅटीक ऑर गव्हर्मेंट ऑफिसान ते चड फोकस तो रुलाचेर आसता पळय. हो रूल कित्याक केला ते तांकां पडलेलें आसना. जशें की एक बँकेच्या ऑडिटाक वचलो आणि ज्यांची एज जाली आसता रिटायर जालेले आसता तांकां पेन्शन जर दिवपाक जाय जाल्यार तांकां एक सर्टिफिकेट दिवपाक पडटा लायफ सर्टिफिकेट म्हणजे ते जिते आसा म्हणून. सो नॉर्मली कितें जातालें की ओल्ड एज जाले की ते चलू शकना सो तांचे भुरगे बी येताले बँकेन पेन्शन घेवपाक. सो मे बी केन्ना केन्ना एक्चुअल मनीस एक्सपायर जालो आसता तरी पेन्शन घेवंक शकता म्हणून तांकां एक सर्टिफिकेट दिवपाक पडटा की हो मनीस अजून जितो हा. सो एका बँकेन आमी ऑडिट करताले तेन्ना तो जो म्हातारो मनीस आहा तो स्वता थंय येयल्लो पेन्शन घेवपाक आणि जी थंय स्टाफ आसले ती म्हणटा तुवें म्हाका सर्टिफिकेट दिवंक ना म्हणून. सो अरे तो स्वता तुज्या फुड्यान आहा न्हू जितो तरी तुका सर्टिफिकेट तो जितो आहा काय ना म्हणून. आणि मागीर लंच टायमार डिस्कस कर म्हणजे अशीच फकाणांनी म्हणटा मॅडम तो स्वता थंय आसा न्हू आनी तूं सर्टिफिकेट कितें मागता काय अशें म्हणून. तिणी मागीर म्हाका लॉजिकल ती म्हणपाक की आमचे ऑडिट जाता न्हू आमच्या आरबीआयचे आमकां ऑडिट जेन्ना जाता पळय तेन्ना ते म्हाका क्वेश्चन करतले की सर्टिफिकेट नासतना तुवें ताका कित्याक दिलें काय अशें म्हणून. ते म्हाका एका अर्थी पडले. मग तो कॉन्फ्लिक्ट जो हांव म्हणटालो रूल्स वर्सीस प्रिन्सिपल की आमी फोकस जर रुलाचेर जाला तो रूल कित्या खातीर गेला पळय तो तेचेर चड लक्ष दिना. आणि म्हाका आतां रियल लायफान हांवें पळयलें न्हू खूब कडेन म्हाका दिसून येता आणि स्पेशली पॉलिटिक्सान बी तुवें पळयलें न्हू जाल्यार अशेंच आसा की एक रूल केलेलो आसता त्याचो लूप होल शोधून काडटा आणि तो स्वताच्या फायद्या खातीर ते यूज करपाक लागता आणि ते रूल चेंज जायना. तो म्हणून तुवें जर पळयलें जाल्यार स्किमी बी सगळ्यो अवेलेबल आहा. मात एक्चुअली जे लोक जेंकां त्रास जावपाचो ते त्रास जातात. सो ऑन पेपर सगळें आसा मात एक्चुअल कांय ना कित्याक ते ऑन पेपर फक्त रूल आसा अशें. सो हो एक कॉन्सेप्ट म्हाका खूब युजफूल जालो. सो हो हांव म्हाज्या स्टाफाक सुद्दां तें सांगता की आमचो प्रिन्सिपल कित्याक की आमकां लोकांक हेल्प करप आमकां तांकां व्हॅल्यू एडिशन कितें तरी करपाक जाय. सो हो प्रिन्सिपल याद दवरा. खूब फावटी म्हाजे पयलीं अशें सांगताले की एक सिच्युएशनार हांव म्हाज्या स्टाफाक सांगतालो की अशें कर प्रॉब्लम सॉल्व जातलो. दुसऱ्या फावटी परत सिच्युएशन वेगळी आसताली मात ताका दिसता की हांवें अशें सांगलें तो तेच करतालो आणि मागीर म्हाका म्हणटा सर तुवेंच सांगलेलो हांवें तशेंच केलां म्हणून. हांव म्हणटा अरे आतां सिच्युएशन चेंज जाली न्हू तेन्नाची सिच्युएशन वेगळी आसली आतां सिच्युएशन वेगळी जाली. सो आतां तूं स्टडी कर कशी सिच्युएशन आणि तशें तूं वाग. सो आतां आमच्या स्टाफाक आमी तेच सांगता की आमचे रिटर्न रूल बी अशें कांय ना आमचो फक्त प्रिन्सिपल आहा की आमकां लोकांक हेल्प करपाक जाय ऑर आमकां व्हॅल्यू एडिशन करपाक जाय. सो तूं सिच्युएशन तूं स्वता एनालायज कर आनी त्या सिच्युएशनान तुका कशें वागपाक जाय तूं वाग. मात प्रिन्सिपल आमचो एक आहा की लास्टाक कितें की कस्टमराक तेचे बेनिफीट कितें तरी जावपाक जाय. सो हे आमी ताका सांगलेलें की तुमी रूल बी फॉलो करूं नाका तुमी प्रिन्सिपल फक्त याद दवरा तुमकां जाय तें करा मात हे तुमी फॉलो करा. सो हो एक कॉन्सेप्ट आमच्या कडेन आसलो. सेकंड थिंग तुवें परत म्हटलें की डिफिकल्टी बी जावन आल्या इवन एक टायम अशें सुद्दां आसलें की एक्चुअली कोविडच्या टायमार अशें कितें सिच्युएशन जालें की थोडे म्हाजे पार्टनर ऑर थोडे म्हाजे जे रिसिवेबल म्हाजे अमावंट बी आसले ते बी थोडे एक्सपायर्ड बी जाले आणि एक्चुअली म्हाज्या बँकेन 200 रुपया 300 रुपया 500 रुपया बी अशें आसले कोविडच्या टायमार आनी म्हाजे कडेन 3 स्टाफ आसले म्हाका तांकां सॅलरी दिवपाक जाय. सो तेन्ना थँक्स टू क्रेडीट कार्ड सो क्रेडीट कार्डाचो यूज करून कशें हांगासून थंय एडजस्ट करून तो पिरियड हांवें घालयलो. और इवन आतां सुद्दां खूब फावटी अशें डिफिकल्टी येता. सो डिफिकल्टी ना अशें ना डिफिकल्टी आसता मात परत हितून स्पिरिच्युअलिटीन म्हाका हेल्प केला की एक कॉन्सेप्ट जो हांवूच अशें म्हणटा की जे कितें जाता तें बऱ्या खातीर जाता. जर तुवें इमॅजीन केला न्हू की आमची सोलर सिस्टम तुका खबर आहा की ती अशीच आसा आकाशान आनी ती खंय तरी वता खंय वता आमकां कोणाक खबर ना. अशें म्हणटा की आमची पृथ्वी 5 or 10% जरी फुडें आसलेली आसली न्हू जाल्यार सगळे कडेन गरमी जावपाची ऑर डेजर्ट असू शकताले ऑर 5-10% जरी फाटी असली न्हू जाल्यार सगळे कडेन बर्फ जातलो. सो हांगा मे बी कोण जिथे रावपाक नासले. और तुवें इवन आमची ह्युमन बॉडी जर पळयली आतां म्हाजी मिसेसूच डॉक्टर आहा आयुर्वेदीक डॉक्टर आहा. सो आमी खूब फावटी डिस्कस करता. सो आमचे जे कितें बॉडी पार्ट आहा की तूं हार्ट म्हण पँक्रियास लंग्स किडनीज आतां हांव 36 वर्साचो आहा. सो इमॅजीन कर 36 वर्सां नॉन स्टॉप म्हाजे हार्ट बीट चालू आहा. सो इतकी परफेक्ट सिस्टम आमची ह्युमन बॉडी जर इवन तूं खंयच्या डॉक्टराक विचार कितके बारीक बारीक गोष्टी तो विचार करून आमची ह्युमन बॉडी केलेली आहा न्हू. इवन स्किनाच्या लेयर मागीर आमचे नर्व सिस्टम भितर आसा ते इवन तूं जेन्ना आजारी पडले तुजे टेस्ट वयता पळय तूं एक दीस तरी रावूं शकता जर टेस्ट नाला तुका. सो खंय जाय थंय टेस्ट दिला वयरूच केस कित्याक दिला अश्यो बारीक बारीक गोश्टी खूब आसा. और इवन तुवें आतां जर आमकां एक टँकर उदक हाडपाक जाय जाल्यार कितको कॉस्ट पडटा तूं इमॅजीन कर. मात देवान अशी सिस्टम केल्या की पंचमहाभूताची अशी सिस्टम करून
ते वॉटर इवॉपरेट जाता मागीर धग जाता मागीर पावस पडटा आनी इतके लिटर्स ऑर गॅलन्स ऑफ वॉटर सगळे सकयल येता. सो इतकी जी परफेक्ट सिस्टम कोणी केलेली आहा तो तुझ्या लाईफ बद्दल रॉंग कसो असू शकता. ज्याने इतके सगळे परफेक्ट केला तू म्हणजे मिस्टेकूच काढू शकना. इतके ज्याने परफेक्ट केला पळय तो तुझ्या लाईफ बद्दल रॉंग असूच शकना न्हू. सो एक कॉन्सेप्ट म्हणजे तकली नसलो की तो कणभर सुद्धा रॉंग असतना. आणि आमच्या हिंदू धर्मानूच कॉन्सेप्ट आहे की प्रारब्ध म्हणून मे बी तुझ्या गेल्या जन्मान कितें तरी वायट केलें सो त्याचो प्रायश्चित म्हणून तुका लायफान कितें तरी वायट जाता. और फुडें तुका अशें कितें तरी तुका मे बी फुडें तुका नॉलेज जाय त्याच्या खातीर तुजी आतां मातशी वाट लागता की तितून तुका तें नॉलेज गावता जे तूं फुडें यूज करतलो. आनी म्हाज्या लायफान अशें खूब फावटी जाला. हांव सीए कडेन असलो तेन्ना काही मिस्टेकी गेल्लो आनी तेन्ना मूड ऑफ जातालो की इतक्या जगान इतके लोक म्हाज्याच वांगडा अशें कित्याक जालें. सो मूड ऑफ जातालो और रडटालो बी अशें. आनी मागीर केन्ना केन्ना 1-2 वर्सांनी और थोड्या टायमार असो एक सिच्युएशन येताली की तेच नॉलेज म्हाका यूज जातालें. मागीर हांव म्हणटालो अरे तें फाटीं जालें तें बऱ्या खातीर जालें. तेन्ना म्हाजो मूड ऑफ जालो. मात त्या नॉलेजान आतां हांगासून हांव सुटलो भायर और हांगा तो यूज करूं शकलो. सो हो एक कॉन्सेप्ट म्हाज्या तकलेन एकदम फिक्स आसा. त्या खातीर कितें डिफिकल्टी जरी येयल्यो न्हू तरी हांव म्हाज्या तकलेन एक फिक्स आसा की जे कितें जाता तें बऱ्या खातीर जाता. सो जे कितें डिफिकल्टी आयला मे बी हांव हेचो कितें तरी यूज करून म्हाका फुडें ताचो बेनिफीट जातलो. सो म्हाज्या हातीन कितें आहा की परत भगवद्गीतेन जशें कर्मण्येवाधिकारस्मी तूं फक्त तुजें काम करत राव. रिझल्ट तुज्या हातीन ना. रिझल्ट मे बी तुवें गेल्या जन्मान कितें तरी वायट काम केलें त्याच्यानुसार जावं शकता. फुडें तुका कितें तरी शिकपाक जाय त्याच्या सुद्दां वायट त्याच्या खातीर सुद्दां वायट जावं शकता. सो तूं रिझल्टचो विचार करूं नाका. तूं तुजें फक्त 100% दीत राव. जे कितें जातलें तें मागीर पळोवन घेवया. सो हो एक कॉन्सेप्ट म्हाज्या तकलेन सामको फिट आहा. इवन सुद्दां आतां बिझनेसान सुद्दां जाताना केन्ना कितें प्रॉब्लम जाता कितें जाता मात तें न्हू एटलिस्ट पॅनीक जायना. म्हाका दिसता की अरे हें जालें जावपा नाका आसलें वायट जालें मग त्याने असो डिस्टर्ब जायना और पॅनीक जायना. इवन हेच्या खातीर आमच्या घरान सुद्दां मिसेस म्हाज्या रागार आसता. म्हणजे कितें तरी अशें घरान जाता ती मागीर टेन्शन घेता आनी हांव आपलो सुशेगाद बसलेलो आसता. मागीर तूं म्हणल्यार तूं टेन्शन कसो घेयना म्हणल्यार हांव कितें करूं टेन्शन कितें घेतलें. सो पॅनीक जावपाक उलट तूं टेन्शन जर घेवना न्हू जाल्यार तुजें मायंड सारकें आसता तूं बऱ्या भशेन विचार करूं शकता अशें. सो हेचो एक मे बी म्हाका हेल्प भरपूर जाला. म्हणजे डिफिकल्टी भरपूर येयला. म्हाजो कॉन्सेप्ट जो एकदम तकलेन फिक्स आहा की जे कितें जाता तें बऱ्या खातीर जाता. त्याच्या खातीर मे बी म्हाका हेल्प जाता की हांव असो हलना म्हणजे पॅनीक जायना. एकाच लेवलाचेर हांव आसता. सो डिफिकल्टी जर आसल्यार ताका डिफिकल्टीशें विचार करना की ताका कितें ना कितें फायदोच जातलो. हो कॉन्सेप्ट और हे थिंकींग म्हाजें आसता. आनी एक म्हणजे हो टॉपीक येयलोच म्हणून एक भगवद्गीतेंतली एकदम पॉवरफुल लायन की परिवर्तन ही संसार का नियम है. सो हो सुद्दां एक तकलीन म्हाज्या सामको फिक्स जाला. सो म्हाका दिसता हांव बिझनस स्टार्ट करपाक लागलो तेन्नाच हे खुबशे म्हाका युट्यूबार आनी कितें कितें वाचूंक गावलें. सो मे बी हांव थँक्स टू म्हणजे देवाक की तेणी म्हाका ते जे म्हाका प्रॉपर जे प्रिन्सिपल और थिंकींग जाय आसलें पळय टायमार तांणी दिलें. सो हो एक म्हाका खूब हेल्पफूल जाता. आनी हांव लोकांक सुद्दां पळयता की खुबशे लोक न्हू आमी फाटीं कितें तरी बरें काम केलें तितूनच लोक शिरकालेले आसता. म्हणल्यार बरें काम केल्ले और फ्रेंडा वांगडा आपूण बरे मोमेंट्स याद करता. आनी आतां जे तुज्या फुड्यान आसता पळय ते तुमी विसरता और एन्जॉय करना. सो तो एक कॉन्सेप्ट आहा की परिवर्तन ही संसार का नियम है. सो ओनली कॉन्स्टंट थिंग इज चेंज. सो हे म्हाज्या तकलेन एक फीट बसला की मे बी काल तुका सर म्हणटाले तेमी फाल्यां तुजें लक्ष दिवचे ना. और काल तुजे जे घट फ्रेंड्स ते फाल्यां मे बी आसचे ना. कित्याक चेंज परिवर्तन तो संसाराचो आमचो नियम आसा. सो तो एक तकलीन आहा. त्या खातीर म्हाका खबर आहा की सगळें चेंज जातलें म्हणून कोणीच कितें चेंज जालें तरी म्हाका व्हडले फरक पडना कित्याक तो नॅचरल आहा तें जातलेंच. जावंक ना जाल्यार तुका क्वेश्चन विचार अरे कसो चेंज जावना जाल्यार तूं क्वेश्चन करूं शकता. मग चेंज जाल्यार काय प्रॉब्लेम ना. ते लायफूच तशें न्हू परिवर्तन हे जातूच रावतलें तशें. सो तुमी स्पिरिच्युअलिटीन खूब बिलीव करता. भरपूर. म्हाजो जो कितें बिझनेस और म्हाजे इवन तूं अशें म्हणूं शकता की दिसभराच्या थिंकींग बिझनेसचे मे बी म्हाजे 40% थिंकींग आसता 60% म्हाजे स्पिरिच्युअलिटी चालू आसता तकलेन. म्हणजे मेडिटेट बी करतात तुमी. मेडिटेशन बी हांव करता. जे हांवें तुका म्हटलें की बीइंग सक्सेसफुलचे 3 हांवें हे सांगलें की सो मेडिटेशन एक व्हडलो पार्ट आसा. एवरी डे सकाळी. ओके. पयलीं करून असलो मग हल्ली अशें अनुभव येवपाक लागले. मागीर जाय पडटा ते. हय. सो त्याची हेल्प जावपाक लागली. सो मेडिटेशन करता. म्हणजे कोणाचे गायडन्साचे थ्रू. ना आपुणूच हांवूच करता. लायक कितें अशें मेडिटेट म्हणल्यार देवीचे म्हणजे आतां ललिता त्रिपुरा सुंदरीचो हांव खूब मानता और तेंचे कॉन्सेप्ट बी म्हाका खूब आवडटा. सो देवीचे जे कितें स्टडी आसा त्या स्टडीनुसार हांव मेडिटेशन बी करता. म्हणजे सक्सेस मेळटा तसो तकलेर पेजूय बी तितलोच येता न्ही. सो पेज येतलो पण टेन्शन तेच म्हणटा की तुका टेन्शन काही दिसत ना. मागीर तूं लायफ म्हणजे तुका एन्जॉय मजा काही दिसता. आतां आमी बिझनेसान सुद्दां आमी खूब स्ट्रॅटेजी बी कितें यूज करता. आतां म्हाजे सर्टिफायड पार्टनर आहा गोव्यान 4 जाण आहा.
सो आमी कितें ना कितें कॉम्पिटिशन आमच्या भितर चालू असता. सो ते सगळे म्हाका मजा कशी असता, म्हणजे तुका टेन्शन कोणी तरी कितें तरी केलें की म्हाका असं टेन्शन येना, म्हणटा हेणे अशें केलें हांव आतां दुसरें कितें तरी करता अशें. सो ते कॉम्पिटिशन कशें आनी मजा कशी चालू असता माझी. सो मे बी तो प्रॉब्लेम येऊ शकता की लायफान हांव सगळीच मजा कशी चालू असता. म्हणून माझी मिसेस म्हाका की म्हणत तुका सगळ्यात माझी मम्मीचो म्हणत असता तुका हे सगळीच फकाणां दिसता काय म्हणून. म्हटलं कितें सिरियस हांव कितें करूं काय म्हणून अशें. खुबशे लोकांक अशें दिसता की टॅली म्हणल्यार फक्त एंट्रीज बिलिंग इतलेंच, बट ते तेज्याकून खूब वास्ट आसा. सो टॅली म्हणल्यार एक्झॅक्टली कितें? ओके, सो टॅली हो एक सॉफ्टवेअर आसा, इंडियन कंपनी आहा, बेंगलोर बेस आमची हेड ऑफिस आसा. आणि आमचे इवन जे ओनर MD असले जे आसा अजुनी भरत गोयकार, तांकां पद्मश्री अवॉर्ड सुद्दां गावला भारत सरकार कडून, तांकां गावला आसा की त्यांचे कंट्रिब्युशन सॉफ्टवेअर फिल्डान अशें. सो टॅलीन तुम्ही नॉर्मल अकाउंटिंग करू शकता, तुमची इन्व्हेंटरी म्हणजे तो जो स्टॉक बी आसा तो स्टॉक सुद्दां आमी मेंटेन करू शकता. मागीर तुजी बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते सगळे आमी थंय मेंटेन करू शकता. मागीर तुजे GST रिटर्न डायरेक्ट टॅलीच्यान जाता. पोर्टलार सुद्दां तुका GSTचो पोर्टलार सुद्दां तुका वचपाची गरज ना. और GST 2A2B रिकन्सिलेशन जे एक व्हडलो कॉन्सेप्ट आसा. GST 2A2B रिकन्सिलेशन म्हणजे समजा हांवें परचेस केला तुज्या कडल्यान, सो तूं जेन्ना तो सेल दाखयतलो तेन्ना तेचे म्हाका इनपूट गावतले. सो तितून टॅलीसून तुमी GST रिटर्न तुमचे फायल करू शकता. TDS रिटर्न TCS रिटर्ना खातीर जो कितें रिपोर्ट जाय तो सगळो रिपोर्ट जनरेट जाता. प्लस वेगवेगळे टूल आसा, फीचर्स आसा, जशें की बँक स्टेटमेंट. आतां जर हांव सॉफ्टवेअरान एंट्री मारपाक गेलो जाल्यार म्हाका एक एंट्री मारत रावची पडटा बँक स्टेटमेंटची. मग टॅलीन अशें टायप केला की बँक स्टेटमेंट फूल आमी डायरेक्ट इम्पोर्ट करू शकता सॉफ्टवेअरान, सो तुमकां एक एंट्री मारपाची गरज ना. और आतां भारत कनेक्ट म्हणून एक फीचर येयला, जितून समजा माझ्या कडेन टॅली आहा, तुमच्या कडेन टॅली आहा, सो तुम्ही जर म्हाका सेल एंट्री मारली जाल्यार म्हाका परत परचेज एंट्री मारपाची गरज ना. हांवें फक्त माझ्या कडेन ऑटोमॅटीक येतली आनी एक्सेप्ट केले की ते परचेज बील रेकॉर्ड जातले. अशे बरेच वेगवेगळे फीचर आसा. सो टॅली सॉफ्टवेअर हो खूब व्हडलो कॉन्सेप्ट आहा, फक्त अकाउंटिंगूच न्हू, तो तुमकां इवन तुमचे MIS रिपोर्टा खातीर सुद्दां तुमकां तो हेल्प करतलो. अशें बरेच कितें कितें आहा टॅली. सो नॉर्मली MSME और नॉर्मली स्मॉल अँड मिडियम स्केल जे कंपनी जे बिझनेस आसा तितून टॅली हो बऱ्या प्रमाणात यूज जाता. ऑलरेडी तो खूप फेमस आहा, म्हणजे तूं इंडियान कोणाकय टॅली म्हटलें न्हू, जे बिझनेस ना तांकां टॅली म्हटल्यार तांकां खबर आहा टॅली म्हणजे कितें आहा. पण तुम्ही म्हणता की गोंयान ऑलरेडी आनीकूय बी सर्टिफाईड पार्टनर्स आसात टॅलीचे. हय. सो लोकांनी तुमचेच कडेन कित्याक येवप? ओके, सो एक माझे प्लस पॉईंट कितें जाता की जे गोव्यान सर्टिफाईड पार्टनर आहा ऑलरेडी, तांकां टॅली सॉफ्टवेअर खबर आहा, मात ते अकाउंट्स फिल्डांतले ना. सो बिकॉज ऑफ CA करता, हांव टॅक्स कन्सल्टन्सी करता, आनी हांवें स्वता ऑलमोस्ट 16 वर्सां जालीं आतां टॅलीचेर काम करता. त्या खातीर टॅलीचे इन एंड आउट जे कितें आहा तें सगळें म्हाका खबर आहा. हय, आनी म्हाका टॅक्सेशनचे सो नॉलेज आहा. सो जेन्ना हांव नॉर्मली कोणाकय टॅली सेल करपाक गेलो जाल्यार फक्त टॅली सॉफ्टवेअरचे सांगना, इवन टॅक्सेशनच्या एंगलान तांकां कशें बेनिफीट जावं शकता ते बी हांव सगळें सांगता. सो तो एक म्हाका बेनिफीट आहा की हांव आयज पर्यंत तरी असो की हांव खंयच्या कस्टमर कडेन गेलो ना, एकदां मेळ्ळो की तो म्हाका सोडून वचूंक ना, सगळे म्हाज्या कडेन आसा. सो इवन जे ऑलरेडी टॅलीचे सर्टिफाईड पार्टनर तांचे सुद्दां बरेच कस्टमर म्हाज्या वांगडा कनेक्ट जालेले आनी ते कस्टमर म्हाजे वाडीत आसा. सो तो एक बेनिफीट आहा. दुसरें म्हणजे जशें सांगलें की म्हाजे प्रिंसिपल्स बी अशे की मे बी त्याच्या खातीर लोक अटॅच म्हणजे ऑल इन वन, लायक एक कडेन आयले की सगळें काम तेंचे जाता. हय, तुमकां टॅक्सेशनचे नॉलेज गावतले, तुमकां सॉफ्टवेअरचे नॉलेज गावतले, तुमकां अकाउंटिंग जाल्यार अकाउंटिंगचे, तुमकां ट्रेनिंग जाल्यार अकाउंटचे ट्रेनिंग सुद्दां हांव बऱ्या भशेन दिवं शकता, की हांव स्वताच टॅक्स कन्सल्टन्सी करता. तुमकां अकाउंटंट जाल्यार अकाउंटंट सुद्दां दिता तशें. सो त्या खातीर लोक येता. आनी मेन म्हणजे हांवें एक प्रॉब्लम कितें पळयल्लो की जेन्ना हांव सर्टिफाईड पार्टनर जालो, की हांव स्वता टॅली यूज करतालो, हांव CA कडेन आसलो, आनी जेन्ना हांव सर्टिफाईड पार्टनर जालो तेन्ना म्हाका कळ्ळें की टॅलीन भरपूर अशे फिचर आमी यूजूच करूनासले, की आमकां कोणी सांगूच ना, अवेरनेसूच नासलो. सो तो म्हाका म्हाजे तेच्यान मातशें म्हाजो प्लस पॉयंट कसो करून घेतलो. सो म्हाजे भरपूर सेमिनार, वेबिनार, ट्रेनिंग्स चालू आहा. आतां गेल्या 2-3 वर्सांच्या भितरूच आमी 50च्या वयर आमी सेमिनार घेतला. इवन आतां 21 तारखेक आमचो मडगांव सेमिनार आसा आनी 28 तारखेक गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलान आमचो सेमिनार आसा. सो मेन एम आमी ते दवरला की लोक तुमी 22-22 हजार घालून किंवा तुमी सॉफ्टवेअर परचेस करता जाल्यार ताचो ऑप्टिमम यूज तुमी कसो करू शकता. सो हे म्हाज्या कडेन म्हाका एक लूप होल कसो दिसलो की जे गोव्यान सर्टिफाईड पार्टनर असले मे बी ते खंय तरी कमी पडले अवेरनेस करपाक की टॅलीन कितें कितें फिचर आसा. सो आमी डायरेक्ट सेमिनार घेतालो आनी आमी फ्री सेमिनार, आयज पर्यंत आमी एकूय सेमिनार असो जो पेड घेवंक ना. सो नॉलेज शेअरिंग आहा ते आमी केन्नाय फ्रीच केलेलें. सो आमी फ्री सेमिनार घेवता, कोणाक घेवपाक जाय तुमी या, आमी तुमकां जे टॅलीन आहा ते तुमी नॉलेज दिता आनी तुमी वता अशें. सो जेन्ना तुमी अशें सेम जो म्हटलो विष्णू बनो कॉन्सेप्ट, सो तेचोच एक पार्ट आहा. सो आमी फ्री सेमिनार दिता की नॉलेज दिवपाक जाय न्हू. सो फ्री सेमिनार लोक येता, तांकां नॉलेज दिता.
सो ऑटोमॅटिक ते मे बी कनेक्ट जाता की हो मनीस आमकां अशें नॉलेज बी दिता न्हू काय एक्सपेक्टेशन ना करता. सो ऑटोमॅटिक ते कनेक्ट जाता आनी मागीर बिझनस वाडीत रावलो म्हाजो. सो तो कॉन्सेप्ट म्हाका हांगाय हेल्प जालो. पूण सेमिनाराक बी स्टुडंट्स असतात न्ही स्टुडंट सेमिनार स्टुडंट न्हू आमी सगळ्या बिझनेसमॅन तेंचे स्टाफ टॅक्स कन्सल्टंट CA त्यांचो रिस्पॉन्स कसो असता मागीर रिस्पॉन्स बरो न्हू. तेच म्हणटा की खुबशे अशे रिस्पॉन्स म्हणजे तुमी इमॅजिन करूं शकना अशे रिस्पॉन्स. ते म्हणल्यार हे टॅलिंट म्हणजे असले आमकां खबर सुद्दां ना. आनी टॅलीचे जो व्हर्जन आसता एक ERP 9 म्हणून एक व्हर्जन असलो. सो थोड्यो गोश्टी ERP 9 सुद्दां असल्यो ते सुद्दां तांकां खबर नासलो. सो जेन्ना हांव तांकां आतां लेटस्ट व्हर्जन प्रायम म्हणून आसा जेन्ना टॅली प्रायमान तांकां दाखयता ते म्हणटा हे केन्ना आयलें. हांवें म्हटल्यार एक्चुअली ERP लेवलान आसलें मात तुमकां खबर नासलें अशें. सो अवेरनेसचो कमी आसा की लोक सॉफ्टवेअर घेता मात सॉफ्टवेअरान कितें कितें फिचर आहा तुमी ताचो कसो बेस्ट यूज करून घेवं शकता हे लोकांक खबर ना. आनी मे बी हांव टॅक्स कन्सल्टंट आहा सो म्हाका ते टॅक्सेशनचें नॉलेज आहा अकाउंटिंग हांवें केला नॉलेज आहा म्हणून हांव ताचो कसो बेस्ट यूज तुमी करून घेवं शकता हे हांव तांकां बऱ्या भशेन सांगूं शकता. सो ताचो म्हाका एक बेनिफीट जालो बिझनस वाडपाक. पूण तुमी म्हणटात की टॅलीन खुबशे नवे फिचर्स आसा. सो कितें कितें फिचर्स असतात टॅलीन. सो टॅलीन लोकांक यूज जावपाचे बरेच फिचर्स आसात. जशें की हांवें म्हणलें बँक स्टेटमेंट. सो बँक स्टेटमेंट आतां समजा 1000 एंट्री आहा बँकेन तूं जर मॅन्युअली एंट्री मारपाक बसलो ताका तुका ऑलमोस्ट 2 ते 3 दीस लागू शकता. मात जर तुवें बँक स्टेटमेंट इम्पोर्ट करपाचो जो फिचर आहा तो यूज केलो जाल्यार हार्डली तुजे 15 ते 20 मिनटान तुजे 1000 एंट्री पास जावं शकता. हे फिचर टॅलीन आसा मात लोकांक खबर ना. लोक अजूनय मॅन्युअली एंट्री मारत बसता. सो जेन्ना आमी सेमिनारान अवेरनेस करता तेन्ना तांकां दिसता अरे हे केन्ना येयलें मार्केटान अशें. ऑर GST कनेक्टेड फिचर म्हणून तांणी दिलेले आहा. सो GST तो खूब व्हडलो कॉन्सेप्ट आसा आनी GSTचे ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केला. सो GST टॅक्स फक्त पे करपाचो पोर्टलार ते सोडून बाकी सगळे आमी टॅलीन करूं शकता. जशें की फक्त नॉलेजा खातीर सांगता की जे कोण GST रजिस्टर आहा तांकां पयलीं GSTR 1 फायल करपाचो पडटा. सो त्याची डेट असता 11 म्हणजे एप्रील महिनो जालो जाल्यार मे 4 तारखेक आमी GSTR 1 फायल करपाचो असता. सो ते डायरेक्ट टॅलीच्यान जाता. तुमकां मॅन्युअली करपाची गरज ना. मागीर 13-14 तारखेक 2A to B रिकन्सिलेशन म्हणून एक कॉन्सेप्ट आसा. सो ज्याच्या कडून परचेस केला त्यांनी जर तो आपलो सेल म्हणून दाखयलो जाल्यार म्हाका तेजी इनपूट गावता मागीर ताका म्हाजे टॅक्साचे एक बेनिफीट गावता. आनी जर तो ताणें दाखोवना जाल्यार म्हाका ते बेनिफीट गावना. सो आमी पळोवपाक जाय की आमी ज्याचे कडून परचेस केला पळय त्यांनी तो सगळो थंय दाखयला की ना हे आमकां पळोवपाक जाय. आनी आतां FMCG डिस्ट्रिब्युटर बी आसता तांचे 600-700 बिलां आसता. सो ते जर ते कंपेर करत रावले पोर्टलान तेका सो ऑलमोस्ट 1-2 दीस लागता. मात ते टॅली असो की तो हार्डली 15 ते 20 मिनटान तुका फूल रिकन्सिलेशन करून दाखयता कशा. सेम वे 3B रिटर्न फायलिंग बी करपाक सुद्दां जे कितें कॅल्क्युलेशन जाता सगळें टॅलीच्यान ऑटोमॅटीक जाता. इवन 3B सुद्दां आमी टॅलीच्यान रिटर्न फायल करूं शकता. ओके. ऑर तुवें आतां अशें पळयलें की HSN कोड एक कॉन्सेप्ट आहे HSN कोड. जर तुवें HSN कोड मेन्शन करूंक ना जाल्यार 50,000 रुपया पेनल्टी आसा. हे तूं टॅलीच्यान मॅनेज करूं शकता. HSN कोड ऑटोमॅटीक टॅलीन जाता. तुवें जर एकदा तो मास्टर क्रिएट केलो एक आयटम तुवें केलो आनी तितून HSN कोड घातलो जाल्यार ऑटोमॅटीक HSN कोड वयता. मात लोक HSN कोड घालूंक ना सेम वे 50,000 पेनल्टी आहा. ऑर इनवॉइस म्हणून एक कॉन्सेप्ट आहा. जर तुवें इनवॉइस करूंक ना जाल्यार पर इनवॉइस तुका 10,000 रुपया पेनल्टी आसा. आतां आमचे एक टॅक्स कन्सल्टंटच्या एका क्लायंटाची केस येयली तेचे 72 इनवॉइस तेजे कडेन टॅली आसलो तेजे कडेन 72 इनवॉइस अशें आसले तेच्यांनी इनवॉइस करूंक ना. सो 72 into 10,000 तूं इमॅजिन कर कितकी पेनल्टी तेका लागला. ऑलरेडी तेजे कडेन टॅली आसलो मात मे बी म्हाका खबर ना की टॅलीसून इनवॉइस जाता तेका खबर आसलें काय खबर नासलें म्हाका खबर ना. इनवॉइस करपाक नाल्यार नॉर्मली लोक कशें करता की टॅलीन एंट्री मारता ऑर तुमच्या सॉफ्टवेअरान एंट्री मारता परत पोर्टलार वयता इनवॉइस करता सगळे डिटेल्स परत घालता आनी मागीर तो इनवॉइस जनरेट जाता. मात टॅलीन कशें तूं नॉर्मल टॅलीन एंट्री मार आनी जेन्ना तूं सेव्ह करपाक वयता तेन्ना एक ऑप्शन येता की हांव इनवॉइस जनरेट करूं का म्हणून. तुवें येस केली की टॅली आपुणूच पोर्टलाचेर वता इनवॉइस जनरेट करून तुका प्रिंट आउट काडून दिता. सो इतके बरे फिचर आहा. सेम वे EWA बिलाचे फिचर आहा टॅलीन ऑटोमॅटीक जाता मात लोकांक हें खबर ना. बँकिंग कनेक्ट फिचरान तेणी आतां कशें हाडला की 3 बँक सद्या एक्सीस कोटक आनी SBI बँकेन अशें आहा की तुका समजा आतां म्हाका पेमेंट करपाक जाय सो तूं नॉर्मल टॅलीन एंट्री मारली 5 लाख रुपया केदार वचून पे केल्या म्हळ्यार तुका OTP येतलो. OTP घातली की तुज्या बँकेसून पयशे गेले. सो टॅली जो तुजो बँकेचो पोर्टल जाला. सो नाल्यार लोक कितें करतले NEFTचो फॉर्म भरतले किंवा नेट बँकिंग ओपन करतले ते सगळे तुका करपाची गरज ना. ऑर जे तुज्या बँकिंग एंट्री बँकेन ज्यो आतां स्पेशली UPI खातीर खूब एंट्री जाता पळय लोक 100 रुपया 200 रुपया UPI पेमेंट करत आसता. सो ते एक एंट्री मारपाक गेले जाल्यार कितक्यो एंट्री जातल्यो. मात बँकिंग कनेक्ट फिचरान ऑर एक्सेलासून तूं डायरेक्ट सगळे तूं टॅलीन इम्पोर्ट करूं शकता. सो इतके बरे बरे फिचर आहा जे खुबशे लोकांक अवेअरनेस ना जाता. और भारत कनेक्ट म्हणून एक बेस्ट फिचर येयला जितून म्हाजे कडेन टॅली आसा आनी तुज्या कडेन समजा टॅली आसा. सो हांवें जर तुका सेल बील मारलें जाल्यार तुका परत परचेज एंट्री मारपाची गरज ना. तूं फक्त एक्सेप्ट करपाचें परचेज बील ऑटोमॅटीक रेकॉर्ड जातलें. और इवन आतां AI बेस्ड टॅली येयला जे अजुनूय लोकां खातीर ताणें ओपन करूंक ना. मे बी मार्चच्या एंडिंगाक जातलें. तितून कशें आहा तुवें टॅक्स इनवॉइस आहा तूं घे फक्त ताचो फोटो काड अपलोड कर ऑटोमॅटीक परचेज बील रेकॉर्ड जालें.
सो जे काम तुझे भरपूर टाइम लागतो पळय ते सगळं तुझे काम Fast इझिली जाऊ जाता. शकता, फास्ट जाऊ शकता आणि अॅक्युरेट जाऊ शकता. आता 1000 एंट्री जर तू इमॅजिन कर 1000 एंट्री मारत बसता, सो वाद येता आम्ही केन्ना 1000 चे 10,000 जाऊ शकता. मग जर तू इम्पोर्ट केल्यावर अमाऊंट तुझे करेक्टूच असतले न्हू. सो जी अॅक्युरेसी जातली तुझे कामही फास्ट जातले आणि तो टाइम तू मे बी आणि दुसरीकडे खंय तरी यूज करू शकता. सो असे बरेच हे बारीक बरे जसे की तू तुझो QR कोड बिलाचेर धाडू शकता, व्हॉट्सअप इंटिग्रेशन तू कस्टमराक डायरेक्ट व्हॉट्सअपचेर बिल धाडू शकता और डायरेक्ट तू मेल धाडू शकता. असे बरेच टेलिंग फीचर और नॉन कॉर्पोरेट एंटिटी म्हणून एक फॉर्मॅट काढला आता ICAN ज्यांका ऑडिट केस ना त्यांना सुद्धा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट केला बॅलन्स शीटचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचो. तो टेलिंग ऑटोमॅटिक येता. सो ते सुद्धा टेलिंग ना नाल्यार तो फिजिकली जर तू मॅन्युअली फॉर्मॅट करपाक गेल्यार तेका तुका टाइम लागू शकता. सो ते सुद्धा टेलिंग आसा. असे बरेच बारीक बारीक फीचर आणि इम्पॉर्टंट फीचर टेलिंग आसा जे खुबशा लोकांक खबर ना. सो तुमच्या थ्रू जे कोण टॅली युजर आहा तांकां सांगपाक पळयता की कितेंय तुमची क्वेरी असली न्हू टॅली बद्दल और तुमकां दिसता की तुमचो हांगा खूप टाइम लागता जाल्यार तुमी आमकां कनेक्ट करा. आमी तुमकां सांगता की हे फीचर अवेलेबल आहा की ना जेणे करून तुमचें काम फास्ट जातलें का ना तुमकां आमी सांगू शकता. अशा सो वजे बिझनेस हबाचो जो मेन पार्ट आसा तो टॅली हय मेन बिझनेस आमचो स्टार्ट जे जालें तें टॅलीन. बट तुम्ही म्हणले की एकूच कडेन सगळे मेळटा म्हणून बिझनेसमॅनाक. हय सो असो माझो करपाचो प्लॅन आसलो म्हणून तो वजे बिझनेस हब हेजें नांव सो दवरलें. आनी कितें कितें आसा तितून भितर? हय सो आतां आमी न्यू एक एक गोष्टी स्टार्ट केलेल्या जशें की हांवें म्हटलें की आमचो प्रिंसिपलूच असलो की विष्णू बनो म्हणून. सो हांव जेन्ना बिझनेस करतालो ते ऑलमोस्ट 2018च्यान हांव फिल्डान सो ऑलमोस्ट 16-17 वर्सां जाली. सो भरपूर लोकांक मेळ्ळो आतां टॅली खातीर म्हाका एक वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांक वांगडा मेळपाक गावलें. आतां म्हाजे बेळगांव सुद्दां म्हाजे क्लायंट आहा, सिंधुदुर्गान म्हाजे क्लायंट आहा. सो हांव सिंधुदुर्गान बेळगांव सुद्दां हांवें सेमिनार वेबिनार बी आमी घेतलेले गोंयान सुद्दां आहा. सो आमच्या कडेन तुज्या कडेन म्हणजे हॉटेल इंडस्ट्री आसा, मॅन्युफॅक्चरर आसा, तू टायल्सवाले आसा, म्हणजे सगळ्या प्रकारचे आमच्या कडेन असे लोक बिझनेसमॅनच्या कनेक्टान हांव पावलो. आणि तो माझा कॉन्सेप्ट आहे विष्णू बनो. सो हांव तांकां क्वेश्चन विचारता तुझे आनी कितें डिफिकल्टी अशें डिस्कस करून करून म्हाजे खुबशे अशे म्हाका प्रॉब्लम गावले की हेचेर जर आमी मातसो फोकस केलो जाल्यार मे बी तांकां हेल्प जावं शकता आनी आमकां एक बरो बिझनेस गावं शकता. सो म्हणून हांव एक एक खंयचे ते लूप होला ते सोदून काडून आनी म्हाका तशे एक्सपर्ट लोकूय जाय आसले की हांव आतां फक्त अकाउंट्सान बरो आसा और टॅलीन हांव बरो म्हणजे सगळ्या फिल्डान हांव बरो ना. सो त्या फिल्डांतले कोण अशे बरे बरे लोक आहा. सो हांव केन्नाय CA वांगडा डिस्कस करतालो और आमच्या सेमिनाराक बी लोक गावताले. सो थंयसर हांव ट्राय करतालो की त्या फिल्डांतले कोण एक्सपर्ट म्हाका गावता का ना अशें. सो मेन म्हाका बिझनेसा खातीर कितें करपाक जाय आसलें त्याचे मेन रिजन आसलें की हांव आतां बिझनेसमॅनूच आहा. सो बिझनेसमॅनाक खूब डिफिकल्टी आसता. नॉर्मली आमी पळयता की बिझनेसमॅन म्हणजे असो गाडी बी घेवन भोंवता, मग तशें ते फक्त तुमकां दिसतना अशें दिसता, मग तेच्या फाटी खूब कितें कितें तेजे तकलेन चालू आसता. फॉर एक्झाम्पल अशेंच म्हटलें जाल्यार बिझनेसमॅन एक्चुअली पळयलें जाल्यार तूं 24 वरां ड्युटी कशें म्हणटा पळय तशें आसता. जे सॅलरीड आसता ते मे बी 10 ते 5 काम करतले, त्याच्या मागीर फोन गेल्यार ते मे फोन सुद्दां घेवचे ना. मग जर आतां तूं सुद्दां ओनर आहा, तुका रातचे 9 जरी फोन येयले तुका फोन घेवपाचो पडटलो की तुजो बिझनेस आहा तो करेक्ट. सो तूं पळयलें जाल्यार तूं 24 वरां तूं काम करीत आसता. इवन म्हाका अशें जाल्लें की जशें की हांव बिझनेस करता, आमच्या फॅमिलीन सगळे सॅलरीड लोक असले. सो कितें काम असलें जाल्यार केदाराक सांग म्हणटाले कितें घरात अशें तांकां दिसतालें की जे सॅलरीक वयता म्हणजे ते तांकां डिस्टर्ब करपाचो ना. 10 ते 5 म्हणजे तांकां ते खरें काम करता. ते खरें काम हांव बिझनेस करता आसा बस हांगा कितें तरी करता अशें जातालें. सो कितेंय काम असलें केदाराक सांग म्हणटा तशें ना बाबा, उलट बिझनेस उलट म्हाजो बिझनेस म्हाजी रिस्पॉन्सिबिलिटी आहा. सो हांगा म्हाका चड लक्ष दिवपाक जाय अशें जातालें. इवन सॅक्रिफायस जर तुवें पळयलें जाल्यार बिझनेस चड आमचो फोकस बिझनेसा कडेन आसता आनी मागीर चडशे आमी फॅमिली हितून चड आमचें लक्ष आसना. और इवन आमची स्टाफाची फॅमिली सुद्दां आमचीच रिस्पॉन्सिबिलिटी जाता मागीर कित्याक आमी त्या तितकी सॅलरी दिवपाक जाय जेणे करून तो आपलो संसार करूं शकता. सो ते सुद्दां एक टेन्शन तुज्या कडेन आसता. माझ्या कडेन अशे थोडे बिझनेसमॅन आहा की त्यांचे 20-25 लाख येवपाचे आहा भायरसून आनी त्यांची CC अरावंड सेम 20-25 लाखाची CC घेतला. सो एकीकडे तो बँकेक इंटरेस्ट पे करता आणि एकीकडे त्याचे स्वतःचे पैसे येवपाय ते हांगा येना. सो हांव ताका विचारता तूं इतके टेन्शन घेवन कसो रावता. जर ते ताका पैसे येयले न्हू ताका ती CC घेवपाची गरज नासली. हांगा वयर इंटरेस्टूय पे कर CC आनी हेय पैसे गावना. इवन FMCG डिस्ट्रिब्युटर बी जर आमी पळयले त्यांचो टर्न ओवर तुवें पळयल्यार तुका व्हडलो दिसतलो 1-1 करोड 5-5 करोड 10 लाख करोड. पण नॉर्मली FMCG और होलसेलर बेस त्यांचे प्रॉफिट मार्जिन खूप कमी असता 5%, 1%, 2% सिच्युएशन प्रमाणे. सो तुका टर्न ओवर दिसताना दिसतलो की 1 करोड टर्न ओवर जाला. मग जर तुवें 5% प्रॉफिट मार्जिन पळयल्यार तुका प्रॉफिट फूल वर्साक 5 लाखूच जाले आसतले. तितून जर एक असो कोण तरी कस्टमर येयलो की तो 10 लाख ताका देवा आनी ताणें दिवूंच ना, तुजे फूल प्रॉफिट गेले न्हू तेचे. सो कितके दिसताना सगळ्यांक दिसतले अरे तो 1 करोड टर्न ओवर जाला आणि तो 1 करोड टर्न ओवर जावपाक त्यांनी इतके स्टाफ केले, मे बी ट्रान्सपोर्ट केलो आसतलो, इतके सगळे करून जर एकट्याने कोणी तरी ताका पैसे दिवना 10 लाख दिवना
तुला इतके फुल वर्साचे त्याचे सगळे हार्डवर्क सगळे वेस्ट झाले न्हू अशें. सो अशें हांवें पळयलां म्हणजे हांव टॅलीचो बिझनेस करतना वा अकाउंट्सचो बिझनेस करतना म्हाका अशे लोक पळयले की मागीर म्हाका खूब वायट दिसता अरे इतके सगळे तेणे हार्डवर्क केले आनी एका हेच्या खातीर अशी म्हणजे प्रॉब्लम ताका क्रिएट जालो असो. सो अशें म्हाज्या फुड्यान और असो आतां GST खातीर एक केस अशी असली की तो GST रजिस्टर जालो, ताका कितें तरी बिझनेस करपाचो म्हणून तो रजिस्टर जालो आनी ताका कोणी गायडन्स करून की एवरी मंथ तुका GST रिटर्न फायल करपाक जाय म्हणून. मागीर ताका खंय तरी जॉब गावलो, तो जॉब स्टार्ट केलो आनी ते रजिस्टर तेच आसलें. मागीर ताणें परत जॉब सोडलो आनी ताणें परत बिझनेस करता म्हणून तेन्ना तो म्हाजे कडेन येयलो की म्हाका GST रजिस्ट्रेशन करपाक जाय. सो हांवें जेन्ना परत अप्लाय केलें तेन्ना आमकां थंय मेसेज येयलो की ताचें ऑलरेडी आसा, सो एक तर ते तूं पयलीं कॅन्सल कर नाल्यार ह्याची लेट फी पे कर. आनी तेन्ना लेट फी 10,000 असली पर मंथ आनी तो ऑलमोस्ट ताची 1-2 वर्सां जाली ती करून. आणि फॅमिली कडून त्याने पैसे हाडलेले बिझनेस करतलो म्हणून आणि ती फी ऑलमोस्ट 2,40,000 कितें फी असली. आता तेका बेश्टो लॉस जालो न्हू, कित्याक तेका प्रॉपर कोणी गायडन्स येवना की बाबा तू GST रजिस्टर जालो, तुवें एक तर रिटर्न फायल करपाक जाय नाल्यार ते सस्पेंड म्हणजे कॅन्सल तरी कर, आनी ते कॅन्सलय करूंक ना. आणि आता जे कितें पैसे हाडलेले फॅमिली कडून ते तो आतां पेनल्टी पे करतलो, कित्याक नाल्यार GST डिपार्टमेंट म्हणटा की दिवचेच ना, एक तर तुजी लेट फी पे कर आनी मागीर तुजो तो स्टार्ट जातलो. सो जे कितें पैसे हाडले ते दिले. मागीर तो फॅमिली कडेन परत पैसे ते म्हणून अरे आत्तां तुका पैसे दिले ते तुवें सोंपयले, तूं कितें बिझनेस करतलो काय म्हणून. सो ताका ते कशें दिसतलें की तो कशें म्हणून तांकां एक्सप्लेन करतलो, अरे बाबा तो रूलच खबर नासलो म्हाका, मे बी प्रॉपर कोणी गायडन्स दिवंक ना, त्याची पण मिस्टेक आसली तो आनी GST रजिस्ट्रेशन केला म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आसली की सगळें समजून घेवपाचें. मात तो एक कॉमन लेमॅन कसो असो न्हू, सो आमी अशें एक्सपेक्ट करूं शकना की तुका सगळे रूल खबर आसतले. सो एक तर बेश्टे ताका 2,40,000 अरावंड पे करपाक पडले वर, आनी फॅमिली कडून ताका मागीर अशें आयकूंक घेवपाक लागले की तूं कितें बिझनेस करलो, तुका पैसे दिल्ले ते हांगाच तुवें सोंपयले, परत पैसे आमी तुका कित्याक दिवं, तूं परत ते कितें म्हणटा ते लाखाचे 1,000 करतो ना एका शावरून कशें. सो हे असले गोश्टीचो आयकपाचें पडटा. सो अशें बारीक बारीक खूब टेन्शनां म्हाका दिसता की बिझनेसमॅनाचेर आसता आनी लोकांक कळना. म्हणजे आमची जर इकॉनॉमी वयर वचपाक जाल्यार बिझनेसमॅन म्हाका दिसता एक मेन घटक आसा त्याचो. मात ताका जाय तसो और आमकां इकॉनॉमिक्सान जो आसले तो रिस्क येता ताका प्रॉफीट गावता, मात ती रिस्क खूब आसता. आणि स्पेशली जर कोण न्यू बिझनेस बी स्टार्ट करता ताका हे सगळे प्रॉब्लेम प्लस ऑलरेडी मार्केटान व्हडले प्लेयर आसता, तुका त्याच्या वांगडा कॉम्पिटिशन तूं कसो करतलो. आनी स्पेशली इवन आतां गोव्यान जेन्ना भायरसून दिल्लीचे वर जे हेवी कॅपिटल घेवन हांगा येता, सो हेवी डिस्काउंटान सो ते माल बी दिता, तूं त्याच्या वांगडा कसो कम्पीट करतलो. आणि मागीर कस्टमरूय अशें जाता की थंय सवाय मेळटा. सवय कस्टमराची मिस्टेक आमी म्हणूं शकना, कित्याक तांकां ते रॅशनल यूज करतले, रॅशनल वागतले, म्हाका थंय प्रॉफीट गावता थंय वयतलो. सो म्हाका अशें दिसतालें की बिझनेसमॅन जावपाचें एक म्हणजे खूब व्हडलें अशें काम, म्हणजे खूब रिस्क आसा वर तूं खूब मनानी घट आसपाक जाय. आनी म्हाका अशें दिसपाक लागलें की मे बी जाय तसो गायडन्स और सपोर्ट तांकां गावनाहलो. सो मागीर तेच आमी फायंड आवट करताले की अशें म्हाका कोण लोक गावूं शकता का जे तांकां बऱ्या भाशेन सपोर्ट करूं शकता, गायडन्स करूं शकता. जाल्यार मागीर आमी म्हणजे ते म्हाका म्हजे बिझनेस हबच्या भितर ते म्हाका स्टार्ट करपाक आसलें. आनी बाय लक म्हाका तशे तशे लोक गावपाक लागले आनी मागीर आतां आमी तो म्हजो बिझनेस जो म्हाजो मेन कॉन्सेप्ट आसलो तो आमी स्टार्ट करपाक आतां स्टार्ट केला. सो आतां फर्स्टूच जर तुवें म्हटलें जाल्यार एक म्हणजे तुजे कडेन आयडिया आसता. आतां थोड्या लोकां कडेन कितें की आयडिया आसता, हे खूब कडेन हांवें पळयलां की लोक आयडिया आसा, पयशे आसा, डायरेक्ट स्टार्ट करता, सर्वे बिर्वे काय करना. खुबशे तर इवन तो स्टार्टअप पळयले, इवन तो गुगलार सर्च केलें जाल्यार खुबशे स्टार्टअप स्टार्ट जाता आनी त्याचे मेजर म्हणजे बी 60% बी आहा जे 2-3-4 वर्सांनी ते बंद सुद्दां जाता, कित्याक तुमचें प्रॉपर प्लॅनिंग बी काय आसना. सो म्हाजे कडेन बायलाक अशे बरे लोक गावले जे प्रॉपर सर्वे बी करून दिता आणि त्या सर्वेनुसार मागीर आमी तांकां ऑन पेपर आमी दाखयता की बाबा बिझनेस तुजो सक्सेसफूल जातलो की ना, म्हणजे प्रॉपर ताका प्लॅनिंग करून दिता. तर फॉर एक्झाम्पल एक आमचे रिवर्स कॅल्क्युलेशन आसता जे हांव नॉर्मली सगळ्यांक करपाक लायता. आतां तुवें जर म्हाजो बिझनेस पळयलो, सो हांव ताका कशें कॅल्क्युलेशन करता की म्हाका समजा हांव जॉयंट फॅमिलीन रावता, म्हाका म्हयन्याक 10,000 रुपया म्हाका दिवपाक जाय म्हाज्या फॅमिलीन. सो एक 10,000 रुपयान सायडीक काडून दवरले. म्हाज्या कडेन 3 समजा 4 स्टाफ आसा, सो प्रत्येकाक हांव एक्झाम्पल 10,000 समजा सॅलरी दिता, सो ते 4 जाले आनी 10 सो 50,000 म्हाका सायडीक काडपाक पडले. मागीर एक अशेंच आमचेच कॅल्क्युलेशन की तुका जर फुडें प्रॉब्लम जावपाक नाका जाल्यार तुज्या कडेन 3 गोश्टी आसपाक जाय. एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हे कंपल्सरी आसात. सो इन्व्हेस्टमेंट तुजी अशी आसपाक जाय जो इन्फ्लेक्शनची रेट आहा पळय ताका त्यांनी म्हणजे त्याच्या पेक्षा चड आसपाक जाय. इन्फ्लेक्शन जर 10% आणि तुका एफडीन इंटरेस्ट 6% गावता जाल्यार तुका एक्चुअली काय गावना जर तुवें पळयलें. सो जी इन्व्हेस्टमेंट अशी आसपाक जाय ज्यानी इन्फ्लेशन रेटी पेक्षा तो हाय तुका रिटर्न दिवपाक जाय. तुजे लाईफ इन्शुरन्स आसपाक जाय, म्हणजे फाल्यां समजा तूं गेलें जाल्यार तुज्या फॅमिलीक कितें तरी गावपाक जाय अशें, तेंचो केअर कोणी तरी घेवपाक जाय. ऑर हेल्थ इन्शुरन्स समजा तूं वचूंक ना, मग तुजो एक्सिडेंट बी समजा जालो जाल्यार त्याच्या खातीर सो तुजे कडेन पयशे जाय. सो
लाईफ हेल्थ आणि इन्व्हेस्टमेंट हे तुझे कंपल्सरी असपाक जाय. सो ते जर हांवें 10,000 दवरले जाल्यार 50 आनी 30 80,000 जाले. समजा 10,000 आणि अशे 20,000 समजा आणि अशेंच कितें तरी कॅल्क्युलेशन प्रमाणे जर केलें सो म्हाका कळटा की म्हाका 1 लाख रुपया म्हाका म्हयन्याक जाय. सो म्हाजो बिझनस असो आहा की जितून 25% प्रॉफिट मार्जीन आहा म्हाजी. सो 1 लाख जर म्हाजे 25% आहा जाल्यार म्हाजे 100% कितके जातले. सो जर तुवें रिवर्स कॅल्क्युलेशन केल्यार जर म्हाका 4 लाख रुपया गावले जाल्यार तो 25% 1 लाख जाता. सो म्हाका 4 लाख रुपया सेल करपाकूच जाय जाल्यार म्हाका 1 लाख रुपया गावतलो आणि हांव म्हाजे सगळे मॅनेज करूं शकता. आतां जर म्हाका 4 लाख रुपया सेल करपाक जाय जाल्यार आमचे टॅलीचे अशें कॅल्क्युलेशन आहा की आमी अशें म्हणटा की नॉर्मली एक कस्टमर म्हाका वर्सान 10,000 रुपया रेव्हेन्यू दिता. सो जर म्हाका 4 लाख रुपया जाय सो डिवायड बाय जर तुवें 10 केले जाल्यार म्हाका कळटा की एटलीस्ट 40 ट्रान्झॅक्शनां म्हाजी जावपाक जाय म्हयन्याक. 40 ट्रान्झॅक्शनां जाली जाल्यार ते म्हाका 10,000 दितले जाल्यार म्हाजे 4 लाख रुपया जातले. 40 ट्रान्झॅक्शनां जर म्हाका जावपाक जाय जाल्यार अशें ना की हांव 40 लोकांक मेळ्ळो की ते सगळे म्हाका बिझनस दितले. सो मे बी हांव 80 लोकांक गावलो सो म्हाजो रेशो मे बी 2:1 आसतलो. सो 2 लोकांक मेळ्ळो की एक म्हाजो कस्टमर कन्वर्ट जाता. सो जर 40 लोकांक म्हाका मेळपाक जाय म्हणजे 40 लोक जर ट्रान्झॅक्ट करपाक जाय जाल्यार एटलीस्ट म्हाका 80 लोकांक मेळपाक जाय. सो हे म्हाजे रिवर्स कॅल्क्युलेशन जाता. म्हाका टार्गेट जाला की म्हाका म्हयन्याक 80 लोकांक मेळपाकूच जाय. आतां 80 लोकांक मेळपाक जाय जाल्यार म्हाजे कडेन जे 4 स्टाफ आहा ते काम करूं शकता काय करूं शकना. जर हे करूं शकना मे बी हांव आनी 2 स्टाफ घेतलो मागीर परत म्हाजी सॅलरी वाडली सगळे म्हाजे रिवर्स कॅल्क्युलेशन जाले चेंज जाले परत. सो हे सगळे आमी कॅल्क्युलेशन करपाक लायता. खंयचोय न्यू जरी ताजे कडेन आयडिया असली पयशे असले न्हू पयलीं तो रिवर्स कॅल्क्युलेशन करूंक पळय. सो तुका एक टार्गेट येवपाक लागता की बाबा म्हाका म्हयन्याक इतको सेल जावपाक जाय आनी तो हांव सेल कसो अचीव करतलो. म्हाजे कडेन कशे कशे रिसोर्सीस आहा ऑर मे बी म्हाजे कडेन स्टाफ आहा मे बी म्हाका एडवर्टायजमेंट करपाक जाय सो कॅपिटल जाय सो लोन घेवपाक जाय परत इंट्रस्ट वाडलो. सो सगळे फूल प्लॅनिंग आमी तांकां करपाक लायता ऑन पेपर. सो एटलीस्ट हे ऑन पेपर जरी तुका मातशें प्रॉफिटेबल दिसपाक लागलें जाल्यार मागीर तूं फुडें वच. आणि अशें जावं शकता की तुज्या पेपरान प्रॉफिटेबल दिसता मात जेन्ना तूं एक्चुअल करपाक लागता तेन्ना सुद्दां मागीर प्रॉब्लम जावं शकता. सो हे सगळे आमी अशें प्लॅनिंग बी कोण करत ना. तांकां आयडिया आणि जशें हांव म्हणजे रायटिंगचें म्हणटलो की आपली जेन्ना आयडिया आसता पळय तेन्ना ते आमकां एक ग्रेटूच दिसता. सो तुवें तर चिंतलें की हांव बिझनस करता तुका लोकांनी कितकेय सांगलें ना अरे ना ही बरी आयडिया ना तूं तेन्ना आयकचें ना. तूं म्हणटा हांव बेस्ट बिझनस हो बरो सक्सेसफूल जातलो अशें. सो म्हणून आमी ताका ते ऑन पेपर तूं ऑन पेपर कर अशें म्हणटा. और दुसरें जशें आमचे कडेन एक केस असली ताका आर्मीचो मनीस असलो आनी ताका सेक्युरिटीचो बिझनस स्टार्ट करपाक जाय आसलो. सो हे रिवर्स कॅल्क्युलेशन एक आमी ताका करून दिलें. त्याच्या मागीर आमी ताका कितें सांगलें तुका आतां सेक्युरिटीचो बिझनस करपाक जाय जाल्यार तुवें पयलीं सर्वे केलो का की फूल गोव्यान खंय खंय सेक्युरिटी लागू शकता. सो मागीर आमी ती इन्फॉर्मेशन ताका काडून दिली की मे बी एटीएमान बँकेन हावजींग सोसायटी और मे बी खंयचे शोरूम आहा कार शोरूम आनी कसले शोरूम आहा. सो ह्या ठिकाणी लागू सेक्युरिटी गार्ड लागू शकता. म्हणजे जे तुजें रिवर्स कॅल्क्युलेशन तुवें केलां त्याच्यानुसार तुका फूल गोवा तुका कॅप्चर करपाक जाय म्हणजे बिझनस वाडोवपाक जाय का फक्त नॉर्थ किंवा साऊथ गोवान तूं तो बिझनस करूं शकता. मागीर आमकां दिसलें की मे बी नॉर्थ गोवान करून तेचे भागू शकता. नॉर्थ गोवान तूं करता जाल्यार ऑलरेडी थंय कोण तरी बिझनस करता न्हू ऑलरेडी सेक्युरिटी तांकां कोण तरी प्रोवायड करता. लोक तुज्या कडेन कित्याक येतले सो तुजें कितें USP आहा और तुज्या कडेन कितें अशें स्पेशल आहा की लोक तुज्याच कडेन येतले. सो मे बी आमी ताका हेल्प करता की तुवें अशें कितें तरी करपाक जाय जी फूल गोवान खंयच गावचें ना. हे म्हाका जाय म्हटल्यार तुज्याच कडेन गावतलें अशें. सो अशें तुका मे बी कितें तरी करपाक पडटलें. सो हे सगळे आमी ताका गायडन्स दिता आमी. सो आमचे कडेन अशे एक्सपर्ट लोक आसा वेगवेगळ्या फिल्डांतले. सो आमच्या कडेन जर अशे लोक येयले की म्हाका हो बिझनस करपाक जाय बी अशें म्हटलें जाल्यार आमी तांकां प्रॉपर सर्वे करून आमी तांकां दिता आनी आमी तांकां गायडन्स कित्याक की हो बिझनस तुमचो फुडें वयतलो का ना एटलीस्ट ऑन पेपर त्याच्या मागीर फुडें आमी स्टार्ट करता. सो हो एक बिझनस आमी दिता की तुमकां सर्वे करपाक जाय तुमच्या कडेन आयडिया आसा जाल्यार ते फूल प्लॅनिंग बी करून आमी एटलीस्ट ऑन पेपर तुमकां पयलीं दाखयतले की हो सक्सेसफूल जावं शकता नाका और कशें आमी फुडें वचपाचें आनी तेच्या फुडें मागीर एक्चुअल तुमकां करपाक जे कितें हेल्प जाय ती सुद्दां आमी हेल्प दिता. दुसरी आमी सर्वीस आतां स्टार्ट केल्या की कॅपिटल करपाक. सो आतां तुजे कडेन आयडिया येयली मागीर तुका आतां पयशांची गरज आसा. सो तुका लोन जाय जाल्यार आमी लोन दिवं शकता. लोन घेवपाक तुका हेल्प करूं शकता. मे बी प्रोजेक्ट रिपोर्ट जाय पडटा और तुजे सिबील सारकें ना जाल्यार मे बी एंजल इन्वेस्टर आमच्या कडेन आसा और इवन MSME स्किम्स आसा. MSME स्कीम परत हेचो अवेरनेस गोव्यान और खूब कडेन ना. MSMEच्या स्किमाचे भरपूर बेनिफीट आहा की जशें थोडी कडेन अशें आहा की प्लांट एंड मशिनरी खातीर जो कितें खर्च जातलो तो सगळो तुमकां गव्हर्मेंट प्रोवायड करतले. और गोव्यान अशी स्कीम आसा की गोव्यान जितके गोवन सॅलरीड स्टाफ आहा त्यांचं फुल सॅलरी तुमकां गव्हर्मेंट रिइंबर्समेंट करतली. अश्यो स्कीम आहा. सो भरपूर अश्यो स्कीम आहा MSMEच्यो जे लोकांक खबरूच ना. सो आमी ते स्टडी करून दिता की तुज्या बिझनसाक मे बी MSME तूं रजिस्टर केल्यार हे तुका स्कीम गावं शकता. जे स्कीम तुका आमी कशें ते तुका हाडून दिवपाक सुद्दां आमी हेल्प करता. सो कॅपिटलान आमी त्या एंगलान आमी तुमकां हेल्प करता की तुका लोन MSME स्किम्स और ADCच्यो स्किम्स त्यो स्किम्स जे कितें अवेलेबल आहा ते तुमकां आमी हेल्प करतले. प्लस इवन रजिस्ट्रेशन. सो रजिस्ट्रेशनाक सुद्दां प्रोप्रायटरशीप एक बिझनस आहा कंपनी एक वेगळो बिझनस आसा.
म्हणजे प्रोप्रायटर एक आसा, कंपनी आसा, पार्टनरशीप फर्म आसा. सो कितें केलेल्या तुका बेनिफीट पडटलें. सो तुजे फूल पयलीं समजून घेता की तुजे फुडले प्लॅन कितें आसा. फॉर एक्झाम्पल तुवें कंपनी केली जाल्यार मे बी तुका डायरेक्टर न्यू घेवपाचें पडटलें. सो मे बी तुजो कंट्रोल त्यांच्या हातीन वचूं शकता. सो तुका कंट्रोल दिवपाचो ना, मे बी तुका प्रोप्रायटरशीप बरो. सो हे सगळे स्टडी करून तूं कितें म्हणून रजिस्टर जावपाचें तुवें. सो ते सगळे रजिस्ट्रेशन आमी करून दिता. आणि मागीर इवन सेम इन्कम टॅक्साक, GST खातीर, तुवें शॉप एंड इस्टॅब्लिशमेंट जे कितें रजिस्ट्रेशन आहा ते सगळे आमी रजिस्ट्रेशन आमी तुमकां करून दिता. त्याच्या मागीर बिझनेस कोचचे सुद्दां आमचे कडेन असे थोडे लोक आहा की थोड्यां कडेन आयडिया आसता, पयशे आसता, मग त्यांचे मायंडसेट तशें आसना. आणि बिझनेसमॅनान बिझनेस जर करपाक जाय तर मायंडसेट आहा ते खूप इम्पॉर्टंट आसता. सो पयलीं आमी तेंच्या वांगडा डिस्कशन करून उलयता विवाहाचे मायंडसेट तशें आसा की ना, की थोड्यांचे मायंडसेट आसा सॅलरीड कशी, किंवा हांवें आयज पयशे घातले म्हाका फाल्यां रिजल्ट गावपाक जाय. सो पयलीं ते आमी समजून घेता बाबा हेचे मायंडसेट तशें आहा की ना. नाल्यार आमी ताका तो गायडन्स दिता किंवा तूं ज्या बिझनेसान पडटा तो मे बी असो ना की तुका एका वर्सान लगेच रिजल्ट येतलो. ते सगळे समजून घेवन ताका आमी एक्सप्लेन करता की कशें तुका रिटर्न्स येवपाक लागतले, खंयच्या वर्सांनी तुका मे बी रिटर्न्स येवं शकता. ते सगळे स्टडी करून आमी तो गायडन्स दिता. सो तशें आमचे कडेन माझे लोक तशे कनेक्टेड जाल्ले आसा आणि ती आमी सर्वीस प्रोवायड करता. सो बरेच लोक अकाउंटिंग करना. इवन तुम्ही म्हाका दिसता की म्हाका केन्ना तरी म्हटलेलें की अकाउंटिंग करना. सो अकाउंटिंग कित्याक इम्पॉर्टंट. खुबशे जनरल प्रॅक्टीस कितें आहा न्हू की लोक कितें करता की आपलो बँक स्टेटमेंट व्हरून CA कडेन और टॅक्स कन्सल्टंट कडेन दिता अकाउंटिंग इयर सोंपले की. मागीर आमी कितें करता की तुमच्या बँकेन कितके डिपॉझिट येयला ते पळयता, त्याचो 8% प्रॉफिट दाखयता आनी आमी रिटर्न फायल करता. फुडल्या वर्सा आमी कितें करतले की तेच्या मातशें चड दाखयतले आनी रिटर्न फायल करतले. सो हेनी कितें जालें की तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फायल जाता, मागीर एक्चुअली तुमकां स्वताक कळपाक जाय ना की तुमकां प्रॉफिट जाता की ना. सो अकाउंटिंग हे इम्पॉर्टंट आहा. आतां एक एक्झाम्पल दिवपाक गेलो आमचो एक म्हापशेचोच क्लायंट आसलो. त्याचो डॅडीचो बरो व्हडलो बिझनेस आसलो आणि भुरग्यान मागीर आपूण एक बिझनेस स्टार्ट करता म्हटलें. सो डॅडी एकदम खुश जालो. भुरग्यान म्हटलें आपूण बिझनेस स्टार्ट करता म्हणून, कित्याक तो तितको एक्टिव्ह नसलो पयलीं बिझनेसान. सो त्यांनी आपल्याच फ्रेंडा वांगडा एक बिझनेस स्टार्ट केलो. कसले ते हांव सांगना. सो तेचे कशें जातालें की ताका फ्रेंडान सांगलें की अरे मातशें पणजी वचून या. सो तो पणजी वयतालो येतालो. मागीर परत म्हापशा परत पणजी वचून येयलो आनी परत पणजी म्हटलें की परत पणजी वयतालो परत येतालो आनी खंय वयतालो आनी येतालो. कार घेवन वयतालो आनी येतालो. पहिल्या वर्सा आमी तेजे तशेंच रिटर्न फायल केले. बँकेन डिपॉझिट येयला ते दाखले 8% दाखले, रिटर्न फायल केले. आणि दुसऱ्या वर्सा तो डॅडी म्हणपाक अरे हो माझ्याकडून फक्त पैसे भरतच आहे का, प्रॉफिट जाता मरे का आयज पर्यंत फक्त पैसे घालात माझ्याकडून, देऊन काय ना म्हणून. सो आम्ही म्हटलं ह्या वर्षी आम्ही त्याचे प्रॉपर अकाउंटिंग करूया वर्षी म्हणून. सो त्या वर्षी आम्ही त्याचे प्रॉपर एकान एक सगळी बिला घेऊन त्याचे अकाउंटिंग केले. आणि जेन्ना आम्ही फायनलायज करता तेन्ना डॅडी आणि चलो दोन्ही आमच्या वांगडा बसलेले. तेन्ना ताका अशें कळ्ळें की पेट्रोलाक तो ऑलमोस्ट दिसाक 500 रुपया खर्च करतालो. सो तो अमाउंट खूप व्हडलो अमाउंट जाल्लो. आमी डिवायड बाय 365 गेले जाल्यार ऑलमोस्ट 500 रुपया जाताले. सो जेन्ना तेच्या फुड्यान गावले तेन्ना ताका मागीर दिसपाक लागले अरे आपण इतके पैसे पेट्रोलाचेर घालता काय, कित्याक तो बिझनेस मागीर लॉसान दिसतालो. मागीर तो लॉस आता आमी कसो कमी करू शकता. तेन्ना ताका दिसलें अरे पेट्रोलान आपण चड पैसे वेस्ट करता. सो आता तो असो जाला न्हू की फूल विकान तो एकदाच पणजी वयता. तो सगळे प्लॅन करता, म्हणजे कितें कितें पणजी कामां एका दिसा सगळ्यांक कॉल करता. एकाच दिसा पणजी येतलो, एका दिसा वाळपय वयतलो आनी येतलो. सो हे केन्ना ताका कळपाक लागलें जेन्ना तुमी अकाउंटिंग प्रॉपर केलें तेन्ना. नाल्यार आमी रिटर्न फायल करतले जे मातशें प्रॉफिट वाडून रिटर्न फायल करतले, मग त्याचा तुका कितें बेनिफीट जावचें ना. और अशें आमचे कडेन आनी कशी केस आसा. फॉर एक्झाम्पल सांगता तुका की एकट्या मनशाचे 2 बिझनेस आसले. तो हाफ डे एका बिझनेसाक लायतालो आनी हाफ डे दुसऱ्या बिझनेसाक लायतालो. एका बिझनेसान ताका अरावंड 5,000 रुपया गावताले, दुसऱ्या बिझनेसान ताका 3,000 गावताले. आनी पयलोच बिझनेस ताणें फूल डे केलो जाल्यार ताका 2,000 गावताले. म्हणून ताणें ते 2 बिझनेस सेपरेट केल्ले, कित्याक 5 आनी 3 8,000 गावता आनी एकूच बिझनेस केल्यार ताका 7,000 गावतले म्हणून. मागीर जेन्ना आमी ताका तशें प्रॉपर कॅल्क्युलेशन करून दाखयलें आनी मागीर तांणी टायम बी सगळो कन्सिडर केलो. तोच म्हाका म्हणपाक लागलो सेकंड बिझनेस आपूण बंद करता, जरी म्हाका 1,000 रुपया कमी गावले न्हू तरी म्हाजो टायम खूप सेव जाता, म्हाज्या फॅमिलीक टायम दिवं शकता. सो ते म्हाज्या खातीर वर्थ आहा. सो एक केन्ना परत करू शकलो केन्ना आमी तशें त्या प्रकारचे आमी अकाउंटिंग केलें, 2 सेपरेट केले खातीर. सो हे परत एक एक्झाम्पल आहे की अकाउंटिंग कित्याक करपाक जाय. तो माझी तुमच्या थ्रू माझी सगळ्यांक रिक्वेस्ट हीच आसा की तुम्ही अकाउंटिंग करा. टॅक्स कन्सल्टंट और CA तुमच्या रिटर्न फायलिंगची तो केअर घेतलो. मग तुमकां जर स्वताक तुमचो बिझनेस तुमचो जर प्लॅन आहे की एक्चुअली बिझनेसान म्हाका फुडें कितें करपाक जाय जाल्यार तुमी तुमचें प्रॉपर अकाउंटिंग स्टार्टिंगच्यान करपाकूच जाय. हे तुमकां हेल्प करतले की फुडले डिसिजन घेवपाक तुमकां हे अकाउंटिंग तुमकां हेल्प करतले. सो हे एक म्हाका सांगपाचें आसलें. सो आनीक आमी बिझनेस स्टार्ट केला टॅली एज्युकेशन सेंटर हांवें घातलो. सो त्याचे रिजन हे आसलें की हांव लोकांक टॅली विकतालो आनी तेन्ना सगळे ऑलमोस्ट सगळे जाण म्हाका म्हणटाले की म्हाका स्टाफूय जाय. आतां टॅली इतके सगळे फिचर आहा, मात तो यूज करपी कोण तरी जाय न्हू. आनी म्हाका अशें दिसलें की म्हाजे कडेन ऑलमोस्ट आतां सो म्हाजे कडेन 30-35 वॅकन्सी ऑलरेडी आहा. मात आमकां जाय तशी भुरगीं गावना. सो एकीकडे तुजे कडेन भुरगीं आसा जी म्हणटा की आपल्याक जॉब जाय आनी एकीकडे अशे लोक आसा जे म्हणटा आपल्याक स्टाफ जाय. सो तो गॅप आहा पळय तो म्हाका खंय तरी दिसलो. आनी भुरग्यांक तर हांवें जशें सांगलें तशें की
बीकॉम जालें की प्रॅक्टिकल नॉलेज आसना. सो त्या खातीर आमी टॅली एज्युकेशन सेंटर घातले. सो हे सर्टिफिकेशन टॅली स्वता करतली. सो जे क्लास आहा तो हांवें मुद्दाम ऑनलायन दवरला, कित्याक जर म्हापशा बी दवरला जाल्यार सगळे लोक मे बी मडगांवचे लोक बी थंय पावचे ना. सो आमी ऑनलायन दवरला तो. टॅली कंपनीचे लोक तुमकां शिकयतले, ते तुमची एक्झाम घेतले. 75% पासिंग आसा. ते तुमकां अशें 50-60 पडले तुमकां पासूय करचे ना, मागीर ते तुमकां एक्सपर्टूच करतले आनी मागीर ते तुमकां सर्टिफिकेट दितले. आनी टॅली फूल वर्ल्डान 110 कंट्रीन यूज करता. सो ताका इतकी व्हॅल्यू आसा. जी टॅलीची सर्टिफिकेट तुमकां गावतली ताका इतकी व्हॅल्यू आसा. प्लस टॅलीचो एक जॉब पोर्टल आसा. सो तितून सुद्दां टॅली तुमकां एंट्री करून दिता. तितून जेंका कोणाक स्टाफ जाय ते थंय म्हणजे सांगता की आमकां हे नॉलेज आसलेलो आमकां स्टाफ जाय. सेम वे जे स्टाफ जेंका जॉब जाय ते आपले CV बी थंय घालूं शकता. सो थंयसून सुद्दां तांकां जॉब गावूं शकता. प्लस आमी कितें केलां की टॅली फक्त टॅली सॉफ्टवेअर बद्दल शिकयता आनी जे कितें टॅलीन पॉसिबल ते शिकयता. सो म्हाजो जो इतको 15-16 वर्साचो एक्सपिरियन्स आहा ते सुद्दां आमी भितर एड केला. आनी भुरग्यांक म्हणजे अशें म्हाका दिसून येयल्लें की जेन्ना कोणाक टॅली विकतालो तुमचे कडेन स्टाफ आसा म्हणटालो आनी स्टाफाक विचारलें जाल्यार तो खंयसून तरी कोर्स करून येयला. मग तांकां अकाउंट्सचें नॉलेज नासतालें. टॅली सॉफ्टवेअर तांकां खबर आहा. सो बेज अकाउंट्स जर तुजो बेस सारको आसलो न्हू जाल्यार फाल्यां खंयचोय सॉफ्टवेअर आसूं तूं यूज करूं शकता. सो म्हणून आमी तांचो अकाउंट्स सुद्दां बेजीक अकाउंट्स आहा पळय ते सुद्दां हांव तांकां शिकयता. आनी अप टू फायनलायझेशन पर्यंत हांव तांकां शिकयता की नॉर्मल जे CA फायनलायज करता तो पर्यंत ज्यो क्वेरी काडपाक जाय आमकां बॅकअप पूण ते क्वेरी कश्यो काडप त्या लेवल पर्यंत हांव तांकां शिकयता. सो टॅली सॉफ्टवेअर शिकयतली, हांव तांकां अकाउंट्सचें नॉलेज दितलो आनी अशें करून आमी तांकां हांव तांकां जॉबाक लावंक शकता. कित्याक म्हाजे ऑलमोस्ट 30-35 वॅकन्सी ऑलरेडी आहा. सो आतां एज्युकेशन सेंटर आमचे ऑलरेडी स्टार्ट जालेले आसा. सो जर कोणाक इंट्रस्ट आसा जाल्यार ते म्हाका कनेक्ट करूं शकता आनी आमी तेंचे ट्रेनिंग स्टार्ट करूं शकता. आनी हाचोच बरो म्हाका रिस्पॉन्स येयला की आमचो कुडाळान हालींच एक सेमिनार आसलो. सो कुडाळच्या सुद्दां लोकांक म्हाका कनेक्ट केलो की आमी थंय सुद्दां एक एज्युकेशन सेंटर स्टार्ट करुया. आनी थंयच्या सुद्दां एक व्यापारी संघटनेन म्हाका सपोर्ट केला की आमचे कडेन कितके जॉब वॅकन्सी आमी तुका सगळी इन्फॉर्मेशन दिता तशें तूं भुरग्याक आनी आमकां थंय जॉबाक लाय अशें. सो हो एक आमी न्यू बिझनस स्टार्ट केलेलो आसा टॅली एज्युकेशन सेंटरचो. त्याच्या मागीर एज्योर जिओ क्लाउड. सो आतां गोव्यान फक्त आमी फर्स्ट वजे बिझनसा भशेन आमी फर्स्ट आसा की जे एज्योरचो जिओ क्लाउड म्हणजे जिओनी एज्योर वांगडा टायअप केलेलो आहा आनी तो क्लाउड आतां आमी प्रोवायड करता. आतां तो खंय यूज जावंक शकता जशें की तुजी वेबसायट बी होस्ट करपाक जाय जाल्यार तुमी क्लाउडाचेर करता ते तुमी आमचे कडेन करूं शकता. वा CCTV कॅमेराचेर शूटिंग जे आसता ते तुमी क्लाउडाचेर सेव करूं शकता. सो जे नॉर्मली जे क्लाउडाचेर चलता ते सगळे आमी प्रोवायड करता. ऑर इवन आमी तुमची नेटवर्क असेसमेंट करता. सो आतां हांव टॅली सेल करता. सो खूब लोकां कडेन मल्टी युजर आसता आनी हांवें पळयलां की खूब लोकां कडेन मल्टी युजर खंय खंय न्हू थंय तेंचो टॅली स्लो जालेलो आसता. सो तेचे रिजन मे बी नेटवर्क प्रॉपर नेटवर्क करूंक ना ते सुद्दां रिजन आसता. जशें की 100 MBPS चो स्विच यूज केला. सो 1 GB मे बी गिगाबायटचो तुवें स्विच यूज केला जाल्यार मातशी स्पीड वाडटली. ऑर रॅम धाकटो आसता 4 GB आसता मागीर एक्चुअली करत तांकां 8 GB पडूं शकता अशें. सो फूल तुमच्या नेटवर्कचे आमी असेसमेंट करून थोड्यांनी क्लाउडाचेर घेतलेले आसता. मात बेश्टे मे बी फॉर एक्झाम्पल सांगता की 4 युजर काम करत आसता मात घेतलेलो आसता 8 युजरचो. सो बेश्टो आमी 4 युजरचो एक्स्ट्रा पेमेंट करता आनी तांकां खबरूच आसना. सो आमी तो फूल नेटवर्क असेसमेंट करून आमी तांकां रिपोर्ट दिता आनी आमी फ्री करून दिता. परत सो आमचो विष्णू म्हणून कॉन्सेप्ट येतोच की आमी तुका फ्री असेसमेंट करून दितले तुज्या फूल नेटवर्कचे आनी आमी सांगता की तूं खंय वेस्ट करता तुका जितके जाय पळय तितकेच मागीर तूं विकत घेवं शकता. सो ही सर्वीस आमी एक भितर ऍड केलेली आसा. प्लस बाय लक हांवें जशें इन्शुरन्सचें म्हटलें जें तुका आतां म्हटलें इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स बी आसपाक जाय हे सुद्दां आमकां एक अशें मनीस कॉलेजांनी आमकां प्रॉपर गायड करून सांगलां की आतां हांवें स्टार्टिंगेक बी इन्शुरन्स नॉर्मली कशें घेताले लोक की आपल्या फॅमिलीनूच इन्शुरन्स एजंट इतके की ऑलमोस्ट एवरी फॅमिलीन इन्शुरन्स एजंट आसता. सो ताका बिझनस गावपाक जाय म्हणून आमी इन्शुरन्स करता. म्हणजे एक्चुअली तेचे कितें कितें तेजें कॅल्क्युलेशन आहा ऑर ते बी आमी खुबशे लोक पळयना. सो तो आमकां प्रॉपर प्लॅनिंग करून सांगता की तुजो फुडें कितें प्लॅन आहा. तुका भुरगीं आसा जाल्यार तेंची एज कितें आसा केन्ना तुका पयशाची गरज लागूं शकता. सो ते सगळें प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स ते तिगांचो तो प्रॉपर कॉम्बिनेशन करून आमकां प्रॉपर गायडन्स दिता. सो तो सुद्दां आमी प्रॉपर स्टडी करून म्हणजे अशी स्टडी आसता की तुका कांयच प्रॉब्लम जावपाक नाका. प्रॉपर सेक्युरिटी जावपाक जाय आनी ते प्रॉपर लॉजिकल वे आमी ते कॅल्क्युलेशन करून तांकां दिता आनी तशी सर्वीस. सो ती इन्शुरन्सचे सुद्दां आमी स्टार्ट केलेले आहा. मग ते आनी कोणा थ्रू हांव स्वताचो करना पण आमी तांकां कनेक्ट करून दिता. पार्टनरशीप अशें म्हणू शकता. म्हणजे तितून आमी कमिशन बी अशें काय घेना आमी फक्त ओळख करून दिता. पण आमचे कडेन लोक आसा कित्याक म्हाका अशें दिसलें की इन्शुरन्सान लोक खुबशे वळखी खातीर इन्शुरन्स करता. मग एक्चुअली तो जेन्ना गरज पडटा पळय तेन्ना मे बी ते क्लॉजूच आसना भितर आनी मागीर तांकां प्रॉब्लम जावंक शकता. सो आमी अशें सुद्दां केला की तुमचो इन्शुरन्स आला तो पॉलिसी नंबर जाय आमी डिस्कस करता ह्या पॉलिसीन कितें कितें आनी मागीर तुका कितें एडिशन करपाक जाय फक्त तेच आमी तुमकां सजेस्ट करूं शकता. सो ती सुद्दां आमी आतां सर्वीस स्टार्ट केलेली आसा. सो मेन हें आसा की जो म्हाजो कॉन्सेप्ट म्हणटालो विष्णू बनो अशें म्हणून.
सो हे ज्यांच्याकडे आम्ही टायअप केला सगळ्यांना पहिले आमचे डिस्कशन हेच असता की माझा जो प्रिन्सिपल तो असा की आम्ही लोकांना हेल्प करपाच्या अँगलान वयतले. हा सो तुमकां जर अशें तुम्ही पैसे जर तुमच्या फोकसान आसा मे बी आमच्यान तुमचे पडचे ना. सो तुमचो जर एकूच जर आम्ही लेवलार आहा जाल्यार आम्ही फुडें वचूं शकता. आणि हे पहिले हांव सगळ्यां वांगडा डिस्कस केला. जे माझ्या वांगडा म्हणजे आमचे जे कनेक्शन झाला त्याच लोकां वांगडा आम्ही घेऊन आता आम्ही सगळें स्टार्ट केलेलं. सो हो आमचो कॉन्सेप्ट वजे बिझनेसचो. ओके. सो तुमच्या नदरेन सक्सेसफुलाचो मिनींग कितें? सो हितून सुद्दां परत स्पिरिच्युअलिटी एड जाता. सो बिंग सक्सेसफुलचे डेफिनेशन जे हांवें स्टडी केल्लें सो ते अशें असलें की म्हणजे आमच्या पुराणान 3 देवी आसा. सो पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी. सो ते अशें म्हणटा की हे 3 देवी रिप्रेझेंट करता 3 गोष्टी. सो सरस्वती रिप्रेझेंट करता विजडम, पार्वती रिप्रेझेंट करता पॉवर आणि वेल्थ रिप्रेझेंट करता महालक्ष्मी देवी. सो अशें म्हणटा की ज्यांच्याकडे 3 गोष्टी आहा तो सक्सेसफुल जातलो. तुझ्याकडे ह्याच्यातली एक जरी गोष्ट ना, तुझ्याकडे फाल्यां पैसे भरपूर आहा, तुझ्याकडे विजडम आहा, मात तू जर फिजिकली फिट ना, आता खुबशे लोक आमी पळयता की श्रीमंत आहा मात तांकां डायबिटीज जाल्लो असता. सो ते लायफ एन्जॉय करूं शकना. फुड्यान गुलाबजाम जिलेबी बी सगळें आसता मात खावं शकना. पैसे आसता सगळे घेवं शकता मात खावं शकना अशें. ऑर थोडे मेंटली प्रॉपर आसना, म्हणजे बेश्टे डावट घेवपाचे ऑर सो सगळे तांच्या फुड्यान आसता मात बेश्टे तकलेन कचरो भरला म्हणून इशू क्रिएट करता आणि बेश्टे घरान झगडी बिगडी जावपाक लागता. और सेम वे तुमच्याकडे मे बी तू पॉवरफुल भरपूर आहा, तुझ्याकडे पैसे सुद्धा मात तुझ्याकडे विजडम ना. जे कितें पैसे आसा ते खंयसरी तू यूज करून फाल्यां तू परत सकयल पावूं शकता. और सेम वे तुझ्याकडे मे बी विजडम सुद्धा आणि पॉवर सुद्धा मात तुझ्याकडे वेल्थ ना जाल्यार फाल्यां कोण तरी पैसेवाला येतलो आणि ताका जाय ते काम तो करून घेवं शकता. सो बिंग सक्सेसफुल म्हणजे माझे अशें की असो मनीस त्याचे कडेन 3 गोष्टी आसा. सो त्या खातीर आमी आमच्या क्लायंटाक ऑर इवन माझ्या स्टाफाक हांव हें सांगत आसता की ऑर हांव म्हाका सुद्दां हांवें ते ठरयल्लें की आमी तशेंच करले की दिसांतलो मे बी 1 वर ऑर विकांतलो एटलिस्ट 1 वर तो डेडिकेटेड आसतलो फक्त हांव म्हजी वेल्थ कशी वाडोवंक शकता. सो वेल्थ वाडोवपाक मे बी SIP आसा ऑर हांव आतां टॅलीच्या फिल्डान ना किंवा सॉफ्टवेअरच्या फिल्डान आनी न्यू कितें येयला मे बी वेगळे सॉफ्टवेअर येता त्याची स्टडी करपाचें. सो ते एका तारखे विजडम सुद्दां जालें म्हाका. सो म्हाका कळटा की मार्केटान कितें जालो. सो हांव अपडेटेड आसतलो. सेम वे सद्दी मे बी 1 वर चलपाक जाय ऑर एक्सरसाइज करपाक जाय ऑर मेडिटेशन करपाक जाय. सो तू फिजिकली सो फिट रावतलो आणि मेंटली सो फिट रावतलो. सो आमी जे हांव म्हणटा की आमी लोकांक सर्वीस येता तितून आमी हे सुद्दां सांगता की तुम्ही सद्दी एका विकांतलो एटलिस्ट 1 वर तुम्ही डेडिकेट करा ह्या 3 गोष्टी खातीर. हे 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या जाल्यार जे कितें तुम्ही करता पळय त्याचो तुम्ही आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. नाल्यार इतके सगळे पैसे कमवून कितें फायदो. और इवन अशें पळयलां की लोक पैशांचे इतके फाटी लागता की मागीर तो लायफ एन्जॉय करपाचेच विसरता. सो म्हणून तो बॅलन्स जावपाक जाय. म्हणजे 3 गोष्टी तेंच्याकडे आसपाक जाय. आणि इवन जर तुवें पळयलें न्हू, इवन हे म्हाका बिझनेसान सुद्दां हेल्प जाता की खंयचोय मनीस ह्या 3 गोष्टी खातीर झगडत आसता. एक तर ताका पैसे जाय पडटा, नाल्यार ताका एक तर नॉलेज जाय पडटा, नाल्यार पॉवर म्हणजे रिस्पेक्ट जाय पडटा. सो रिस्पेक्टा खातीर मे बी झगडत आसता. सो मे बी म्हाज्या फुड्यान केन्नाय कोणी मनीस जालो की जे हांवें राहुल जिंदे बद्दल सांगलें. सो ताणें म्हाका तेय सांगलेलें की तू म्हणजे हांव स्टडी करतालो न्हू तेन्ना तो म्हणटालो तू इतकी बुकां स्टडी करता पळय तुवें मनीस सुद्दां स्टडी करपाक शिकपाक जाय. मनशाक तुज्या कडून कितें जाय हें शिकपाक जाय. सो मे बी ते सुद्दां यूज करता की जेन्ना तुज्या कडेन कोण मनीस येता ताका तुज्या कडून कितें जाय म्हणजे ताका तो तुज्या कडेन वेल्थ पळयता, विजडम पळयता काय पॉवर पळयता, कितें जाय हे एक स्टडी हे एक तुका खबर आसपाक जाय. आनी ते तुवें जर लोकांक दिलें जाल्यार ऑटोमॅटीक ताका जे जाय ते ताका गावता न्हू. सो ऑटोमॅटीक तुका जे कितें जाय ते तुकाय गावतलें अशें. सो एक कॉन्सेप्ट आमी यूज करता जे हांव म्हणटा की वेल्थ, विजडम आणि पॉवर. सो हे आमी आमच्या सुद्दां लायफान आमी यूज करपाक जाय जाल्यार आमी सक्सेसफुल जातले अशें म्हाका दिसता. सो हांव म्हणपाक शकता की तुमी सक्सेसफुल ना. अजूनय हांव त्या जर्नीचेर चालू आहा. म्हाजी ती जर्नी केन्ना सोंपतली खबर ना म्हाका. सो चालू आहा मात. सो आय एम शुअर की हो एपिसोड पळोवन सगळ्यांक फायदो जालाच आसतलो. कित्याक खूब जाण आतां आपले ओन बिझनेस घालपाक सोदता, थोड्यांनी ऑलरेडी घातला. सो तेंच्या खातीर आय एम शुअर की हो एपिसोड हेल्पफूल आसतलो. आनी थँक्यू सो मच तुम्ही इतली तुमची नॉलेज दिली म्हणून. थँक्यू. तुमकां सुद्दां थँक्यू की तुमी म्हाका चान्स दिलो हांगा येवन उलोवपाक. आणि ओवरऑल जशें सांगलें आमचे एक आहात की एकमेकांक हेल्प करून आमी सगळ्यांनी वयर येवपाक जाय. सो तुमकां सुद्दां थँक्यू. आणि ऑल्सो तुम्ही हेय बरें सांगले की कशे तरेन स्पिरिच्युअल आनी बिझनेस कशें आमी कनेक्ट करपाक शकता. बरोबर, करेक्ट. जे आज गरज आसा सगळ्यांक. येस, बरोबर, करेक्ट. सो थँक्यू सो मच. येस, थँक्यू. आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.